येथे उपस्थित सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भारत। जय भारत। मी प्राप्ती गोळी, मर्जी संघटनेची समन्वयिका। मर्जी संघटनेच्या बेअरफूट लॉयरच्या तिसऱ्या प्रशिक्षणात आणि तिसऱ्या प्रशिक्षणातील चौथ्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आजचा जो आपला विषय आहे RTI राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत, ज्यांना महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारत देश ओळखतो, ज्यांनी लोकहितासाठी रखडलेले जे प्रकल्प आहेत मार्गी लावलेले आहेत, असे ज्येष्ठ पत्रकार, RTI ऍक्टिव्हिस्ट, ज्यांनी शासकीय निमशासकीय प्रकल्प जे घोटाळे आहेत ते उघडकीस आणले। मर्जी संघटनेचे सल्लागार आदरणीय अनिल गलगली सर यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करते। माझे साथी योगिता गायकवाड आणि विवेक साळवीजी यांना मी विनंती करते की त्यांनी सरांचं पुष्पगुच्छ देऊन आणि शॉल देऊन स्वागत करावं। अजून एक आपल्यासोबत अरबाज अन्सारी जी सुद्धा उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा यावं। तन्विशा तुम्ही सुद्धा या। समीक्षा ये। थँक्यू। धन्यवाद। अधिक वेळ वाया न घालवता आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया। एक छोटीशी सूचना आहे तुमच्यासाठी, जे काही तुमच्या शंका किंवा प्रश्न असतील ते एका पेजवर तुम्ही लिहून घ्या। आपल्या जेव्हा सत्र संपन्न होईल तेव्हा तुम्ही सरांना तुमचे काही शंका प्रश्न असतील ते विचारू शकता। सर चालेल। सर्वप्रथम मी मर्जी संघटनेचे आभार मानतो, कारण आपण मर्जी संघटना स्थापन झाल्यापासून आम्ही त्याच्यामध्ये सामील आहोत आणि वेळोवेळी जसं फक्त माहिती अधिकार कायदा आणि याच्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे व्याख्यान इथे आयोजित करतो। तुम कहाँ पे हो अभी? सर्वात महत्वाची बाब म्हणजे की आता आपण डायरेक्टली विषयावरती येऊया। आपण हिंदी बोलू की मराठी? हिंदी सगळ्यांना मराठी समजतंय ना? पुन्हा डाऊट? हा आपण 2005 असं त्याला कायद्याला एक नाव देण्यात आलेलं आहे। नंबर 1, तुम्हाला कल्पना आहे की नाही मला लक्षात नाही की जेव्हा केंद्रीय माहितीचा कायदा 2005 बनला देशामध्ये, त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र माहितीचा अधिकार 2003 लागू होता। तर त्याच्यामध्ये काही ग्लिचेस होते, काही त्याच्यामध्ये इश्यूज होते आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये वेगळा कायदा होता, गुजरातमध्ये वेगळा कायदा, त्याच्यामध्ये समानता नव्हती। तेव्हा UPA सरकारने हा खरं म्हणजे आपल्या देशामध्ये माहितीचा अधिकार कायदा आणला। मग जेव्हा प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या त्याच्यामध्ये समस्या आल्या, काही तक्रारी आल्या, मग तेव्हा एक केंद्रीय समितीची स्थापना झाली आणि त्यांनी फक्त देशामध्ये नाही देशाच्या बाहेर वेगवेगळ्या देशामध्ये जो माहिती अधिकारचा कायदा होता, म्हणजे स्वीडनमध्ये हा आपल्या जगामध्ये सर्वात पहिला कायदा आला स्वीडनमध्ये 1840च्या आसपास। आपल्याकडे कायदा यायला आपल्याला 2002 लागलं। मग प्रत्येक देशामधल्या कायद्याचा अभ्यास करण्यात आला की एक्झॅक्टली या कायद्यामध्ये कसं आहे, कसं लोकांना जास्तीत जास्त माहिती आपण घेऊ शकतो, कशी सरकारी कागदपत्र ही आपण लोकांसाठी अवेलेबल करू शकतो। मग त्यानंतर एक समिती बनल्यानंतर समिती 2003 मध्ये हा महाराष्ट्र माहितीचा कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये होता, राजस्थानमध्ये वेगळा कायदा होता, कर्नाटकमध्ये वेगळा कायदा होता। मग सर्वांना एकत्र कसं करायचं, मग त्या समितीने निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय माहितीचा कायदा 2005 माहितीचा अधिकार कायदा अधिनियम 2005 हा बनवण्यात आला। म्हणजे संपूर्ण देशामध्ये आता कसं आहे की 10 रुपयामध्ये तुम्हाला माहिती मिळते, पण तेव्हा सुद्धा सरकारने काय केलं, प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र त्याचे अधिकार असतात। प्रत्येक राज्याला एक अधिकार दिले की तुम्ही तुमच्या राज्यामध्ये त्याची वेगळी पॉलिसी बनवा, त्याची फी ठरवा, त्याचं स्ट्रक्चर ठरवा, त्याची माहिती आयोग बनवा। तसं तर महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हा कायद्याचा वापर करतो 10 रुपयामध्ये आपल्याला माहिती मिळते, गुजरातमध्ये ती माहिती आपल्याला मिळते 20 रुपयाला। हे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे फीचर स्ट्रक्चर आहेत। आता आपण बोलणार महाराष्ट्र आणि सेंट्रल गव्हर्नमेंट। खरं म्हणजे माहितीच्या अधिकारचा कायदा हा जो अगदी स्पष्ट आहे, त्याच्यामध्ये कसं आहे की माहितीच्या अधिकारचा कायदा वापर करताना आपल्या 2 बाबी लक्षात ठेवणं आवश्यक आहे। एक, तुम्ही प्रश्न विचारू नका, तर शेवटी काय झालं की माहितीच्या अधिकारच्या कायद्याची व्याख्या काय? व्याख्या म्हणजे
तुम्ही माहिती कसली मागू शकता, आपण पहिला सुरुवात करूया. माहितीची व्याख्या म्हणजे जी माहिती त्यांच्या अभिलेखावर, त्याला आपण म्हणतो रेकॉर्ड उपलब्ध असेल ती माहिती, जी त्यांच्या कागदपत्रामध्ये जी माहिती उपलब्ध आहे त्याला पण माहिती मिळणार, जी माहिती त्यांच्या संगणकामध्ये त्याला पण माहिती मिळणार, जी त्यांच्याकडे सीडीच्या रूपाने किंवा ईमेलच्या माहिती आहे त्याला पण माहिती मिळणार. म्हणजे माहिती म्हणजे कागदपत्र एकूण, माहिती म्हणजे प्रश्न नाही. आता आपण काय करतो, माहिती अधिकारच्या कायद्याचा वापर करताना माहितीमध्ये प्रश्न विचारतो. आपल्याला प्रश्न विचारायची आवश्यकता नाही. आपल्याला विचारायचे की या कामाच्या बद्दल आपल्या विभागामध्ये असलेल्या अभिलेखामधील कागदपत्राची प्रत देण्यात यावी. जेव्हा तुम्ही प्रत मागणार तेव्हा तुम्हाला कोणी नाकारू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही म्हणता की असं का झालं, असं का झालं नाही, किंतु परंतु, तेव्हा त्याच्यामध्ये काय असतं की ते प्रश्न आला तुम्हाला माहिती मिळणार नाही. म्हणजे तुम्ही पहिला सर्व लक्षात ठेवा, माहितीचा अधिकारचा कायदा म्हणजे प्रश्न नाही, त्याच्यामध्ये कागदपत्र तुम्हाला देणं अपेक्षित आहे. म्हणजे एखादं मी तुम्हाला उदाहरण देतो. समजा तुम्हाला कुठल्या रस्त्याच्या कामाची माहिती पाहिजे, कुठल्या पूलची माहिती पाहिजे, की सरकारने काही टेंडर त्याची माहिती पाहिजे. मग तुम्ही डायरेक्टली त्यांना विचारू शकता की महाराष्ट्र शासनाने, महापालिकेने, MMRDने म्हणजे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, यांनी या कामासाठी काढलेल्या टेंडरची कॉपी द्यावी, जाहिरातीच्या प्रतची कॉपी द्यावी, या कामाबद्दल जारी केलेल्या वर्क ऑर्डरची कॉपी द्यावी. म्हणजे तुम्ही काय मागितलं, कागदपत्र. तुम्ही प्रश्न नाही विचारले. समजा तुम्ही हेच विचारलं की रस्त्याचं नाव काय, हा रस्ता कुठून ते कुठपर्यंत आहे, त्याला किती खर्च झाला, असे 6 प्रश्न आपण विचारतो. परंतु जेव्हा तुम्ही कुठल्या कामाची वर्क ऑर्डर, त्याला आपण म्हणतो कार्यादेश, तुम्ही मागितली, काही काही ठिकाणी परचेज ऑर्डर असते, PO, महापालिकेमध्ये PO असतं, तर तुम्ही ती कागदपत्र मागितली, एकच कागदामध्ये तुम्हाला 6 माहिती मिळते. किती? म्हणजे तुम्ही 6 माहिती विचारण्याच्या ऐवजी एक कागदपत्र मागितलं, त्याची ₹2 किंमत असते. म्हणजे माहितीच्या अधिकारमध्ये जेव्हा तुम्ही काही माहिती मागता, एका कागदाच्या झेरॉक्सला ₹2 खर्च असतो. पण जेव्हा ती माहिती 10 पानापेक्षा जास्त नसते, ती सुद्धा शासनाने तुम्हाला निःशुल्क देण्याचे ऑर्डर काढलेले आहेत. मग तुम्हाला काय विचारायचं आहे की माहितीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारू नका, या कामाची वर्क ऑर्डरची आम्हाला कॉपी द्या. वर्क ऑर्डर काय असतं? कुठलंही काम जेव्हा तुम्हाला सरकार जारी करतं त्याची वर्क ऑर्डर असते. त्या वर्क ऑर्डरमध्ये तारीख असते, त्या वर्क ऑर्डरमध्ये ज्याला काम दिलं त्याच्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव असतं, ते काम केव्हा सुरू करण्यात त्याची तारीख असते, ते काम केव्हा पूर्ण करण्यात त्याची तारीख असते, त्या कामाची एकूण रक्कम किती आहे त्याची माहिती असते. म्हणजे एका कागदामध्ये तुम्हाला किती माहिती मिळते? 5 एका वर्क ऑर्डरमध्ये. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, तेव्हा माहितीच्या अधिकाराचा वापर करताना तुम्हाला थोडंसं क्लेवर होणं आवश्यक आहे. तुम्ही फक्त माहिती विचारची म्हणून विचारू नका, थोडा अभ्यास केला तर तुम्हाला चांगली माहिती लवकर मिळू शकते. वर्क ऑर्डर हे फार इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण कुठल्याही कामाचं जाहिरात तर त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती एका कागदामध्ये मिळू शकते. म्हणून माहिती म्हणजे काय? कागदपत्र. माहिती म्हणजे प्रश्न नाही. काही अधिकारी चांगले असतात, ते तुम्हाला चांगल्या सौजन्याने माहिती देऊन टाकतात. पण काही काही लोक म्हणतात तुम्ही प्रश्न विचारला म्हणून आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही. पण प्रत्येक लक्षात ठेवावं, माहिती म्हणजे अभिलेखाचा भाग, कागदपत्र, डॉक्युमेंट जी त्यांच्या अभिलेखामध्ये असतात. आता अभिलेख म्हणजे काय? तर मी आता 4दा अभिलेखाचा वापर केला. अभिलेख म्हणजे महाराष्ट्र शासनाने एक अभिलेख कायदा काढला 2005. त्या अभिलेख कायद्याच्या अंतर्गत मध्ये प्रत्येक विभागाला एक अभिलेख अधिकारी नेमणं आवश्यक असतं. त्याला आपण इंग्लिशमध्ये रेकॉर्ड अधिकारी म्हणतो, मराठीमध्ये अभिलेख अधिकारी म्हणतो. तो अभिलेख अधिकारी ती माहिती संकलित करतो, स्टोअर करतो. माहितीच्या अधिकाराचा वापर करता तेव्हा तुम्हाला विभाग माहिती पाहिजे. विभाग समजा तुम्हाला आता मुंबईच्या महानगरपालिकेची माहिती पाहिजे. महानगरपालिकेने काय केलं, वेबसाईटवरती प्रत्येक विभागामध्ये एक माहिती अधिकाऱ्याची नेमणूक केलेली. तर तुम्हाला चेक केलं तर तुम्हाला फार चांगलं आहे. तर तुम्हाला अचूक ठिकाणी, अचूक वेळी आणि अचूक अधिकाऱ्याकडे तुम्ही माहिती मागितली, अर्ज घ्यायला तो 5 दिवसामध्ये ट्रान्सफर करणार, तो अर्ज इथे येणार, त्याच्यामध्ये वेळ जातो. त्यामुळे थोडंसं तुम्हाला सदनीय बुद्धीचा वापर करून कुठल्या डिपार्टमेंटची माहिती आहे हे तुम्हाला आधीच लक्षात घेणं आवश्यक आहे. लक्षात नसेल तर तुम्ही डायरेक्ट कमिशनरकडे तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे. तर तुम्हाला 10 दिवसामध्ये माहिती मिळते, 5 दिवसामध्ये मिळते, म्हणजे 30 दिवसाची आवश्यकता नाही. 30 दिवस हे कायद्याने त्यांना बंधनकारक केलेलं आहे की कुठल्याही अर्जाला तुम्ही 30 दिवसामध्ये माहिती देणं आवश्यक आहे. पण तुम्ही अचूक ठिकाणी अर्ज केला, त्या विभागामध्ये केला तर तुम्हाला 10 दिवसामध्ये सुद्धा माहिती मिळते.
कधी कधी 2 दिवसामध्ये माहिती मिळते. मग जेव्हा तुम्हाला 2 महत्वाची काम सांगितलं तुम्हाला मी की तुम्ही अर्ज कुठे करायचा, कुठली कागदपत्र मागायची, हे तुमच्या लक्षात येणं आवश्यक आहे. नंबर 3, माहिती अधिकारचा जो अर्ज आहे फार सिम्पल, डिपार्टमेंट वेगळेले आहेत. मग तुम्हाला काय करायचं, लाईन कुठून कुठे चालली आहे, तर ही लाईन आपली मंडाळा, ही कुठली आहे, मेट्रो 2B. मग 2Bचा जनमाहिती अधिकारी कोण, त्याची ऍड्रेस काढायचा. मग त्या जनमाहिती अधिकारी तुम्ही ऍड्रेस केलं, जनमाहिती अधिकारी मेट्रो 2B विषयामध्ये येणार MMRD तर्फे मेट्रो 2Bच्या कामाबाबत, म्हणजे आला विषय मेट्रो 2B. तर मेट्रो 2 आहे, मेट्रो 3 आहे, मेट्रो 4 आहे, मेट्रो 5 आहे. तर तुम्हाला सांगायला लागेल की कुठल्या मेट्रोची माहिती पाहिजे. तर आपण देणार की मेट्रोची माहिती द्या, तर तो तुम्हाला उत्तर पाठवणार कुठल्या मेट्रोची माहिती पाहिजे आम्हाला सांगा, त्याच्यामध्ये वेळ जातो. तर तुम्हाला स्पेसिफिक माहितीचा विषय फार महत्वाचा आहे. मेट्रो 2Bच्या कामाची माहिती ते तुम्हाला स्पष्ट लिहिणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये दुसरा एक कॉलम आहे कालावधी. कारण कुठलीही तुम्ही माहिती मागता, निश्चित तुम्हाला किती कालावधीची माहिती पाहिजे, 1 महिने, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, त्याचं तुम्ही टाकू शकता. माहितीचा कालावधी 2 महिने, 1 वर्ष. समजा तुम्हाला माहितीच नाही की काम केव्हा सुरू झालंय, तर तुम्ही लिहू शकता की मेट्रोचं काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत. हे झालं एकदम परफेक्शन. तुम्हाला माहितीच नाही की मला किती महिन्याची माहिती पाहिजे, पण मेट्रोचं काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत हा झाला कॉलम नंबर 2 कालावधी. एक पहिलं झाला माहितीचा विषय, सेकंड झाला कालावधी. थर्ड इम्पॉर्टंट आहे माहितीचं वर्णन. तसं मी तुम्हाला आधी सांगितलं वर ऑर्डर कॉपी, तर तुम्ही लिहू शकता की मेट्रो 2B च्या कामाच्या वर्क ऑर्डरची कॉपी द्या. वर्क ऑर्डर तुम्ही मागितली त्यामुळे सगळं माहिती आहे, कॉन्ट्रॅक्टरचं नाव, एकूण रक्कम, कुठूनचं कुठपर्यंत मेट्रोचं काम आहे, किती कालावधी लागणार, केव्हा संपणार, ही 5 माहिती तुम्हाला एका कागदामध्ये मिळू शकते. म्हणजे 3 महत्वाचे विषय आहेत, माहितीचा विषय, माहितीचा कालावधी, माहितीचं वर्णन. नंतर एक कॉलम येतो की तुम्हाला ही माहिती कशी हवी आहे, पोस्टाने, व्यक्तिगत किंवा जलद. त्यामुळे 3 त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत. समजा तुम्ही पोस्टाने लिहिलं, पोस्टाने म्हणजे तुम्हाला जलद पोस्टाने पाहिजे की सिंपल पाहिजे, त्याचं तुम्हाला ह्याची आवश्यकता असते, किंवा व्यक्तिशः. तुम्ही व्यक्तिशः लिहिलं तर डायरेक्ट तुम्हाला फोन येईल, व्हॉट्सअप कॉल येईल, तुम्हाला पत्र येईल की तुमची माहिती रेडी आहे. 10 पानं असेल तर ते फ्रीमध्ये देतात, जास्त असेल तुम्हाला चलन पाठवतात. हे चलन भरा आणि माहिती तुम्हाला ताबडतोब मिळते. हा त्याला 4था. 5वा कॉलम आहे की अर्जदार दारिद्र्य रेषेखाली आहे की नाही. आज मुंबईमध्ये 90 ते 99% लोक हे दारिद्र्य रेषेखाली नाही. तर तुम्ही कॉलम द्यायचा की काही लोकांकडे असतं, पण ते फक्त लाखामध्ये एकामध्ये. मग हे 4 कॉलम तुम्ही लक्षात ठेवा. माहितीच्या अधिकारचा अर्ज करताना तुम्हाला टायपिंग करण्याची आवश्यकता नाही, तुम्ही हाताने लिहू शकता. हे झालं ऑफलाईन. तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला जास्त काही लिहिण्याची आवश्यकता नाही. तुम्ही गव्हर्नमेंट महाराष्ट्राच्या गुगलवरती गेला, आलटे महाराष्ट्र, त्याच्यामध्ये तुमची नावं, तुमचा ऍड्रेस, तुमचा ईमेल ID एकदा तुम्ही नमूद केलं तर नंतर तुम्हाला काही नमूद करण्याची आवश्यकता नाही, कारण ते तुमच्या मोबाईलवरती किंवा कॅम्प्युटरवरती सेव्ह होतं. त्यानंतर तुम्हाला फक्त माहितीचं वर्णन, माहितीचा विषय आणि डिपार्टमेंटचं नाव लिहिण्याची आवश्यकता आहे. म्हणजे ऑनलाईन सुद्धा फार इझी झालेलं आहे. त्याच्यामध्ये 2 आता बाबी आहेत. जेव्हा तुम्ही ऑफलाईन अर्ज करता तुम्हाला 10 रुपयाची कोर्ट फी स्टॅम्प लावायची आवश्यकता आहे. कोर्ट फी स्टॅम्प काय असतं, कुठल्याही कोर्टामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला 10 रुपयाची कोर्ट फी स्टॅम्प मिळते किंवा नोटरीकडे मिळते. 10 रुपयाची कोर्ट फी स्टॅम्प असते, रेव्हन्यू स्टॅम्प नाही. हा तर काही काही लोक चुकून रेव्हन्यू स्टॅम्पचं लावतात. रेव्हन्यू स्टॅम्प इज अ डिफरन्स, कोर्ट फी स्टॅम्प इज अ डिफरन्स. तर तुम्ही तो कोर्ट फी स्टॅम्प लावला तर तुमचा अर्ज हा अधिकृत मानला जातो. ऑनलाईन मध्ये तुम्हाला स्टॅम्प लावण्याची आवश्यकता नाही. तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, पेटीएम, भीम ॲप असे 10-12 प्रकार आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही ते पैसे भरू शकता. हे झालं माहितीच्या अधिकारचा अर्ज राज्यामध्ये. समजा तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटला अर्ज करायचा, मग तुम्ही काय करणार, सेम फॉर्मॅट आहे. पण सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला 10 रुपयाची कोर्ट फी स्टॅम्प चालत नाही, कारण ते राज्यामध्ये त्यांनी अधिकृत केलेले आहेत. तिथे तुम्हाला वापरायची IPO, त्याला म्हणतो इंडियन पोस्टल ऑर्डर. हे तुम्हाला कुठे मिळणार, हे कुठल्याही पोस्टामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला ते IPO मिळणार. IPO एक चेक टाईप असतं, त्याच्या एक वेबसाईटचं तुम्ही कटिंग करायचं, असं चेक आपण फाडतो, राईटला खाली आपलं नाव लिहायचं आणि अर्जावर जोडायचं. ते 10 रुपयाचा जो IPO आहे हा केंद्रामध्ये मान्य आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या भागात कुठल्याही राज्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे तुम्हाला IPO यूज करू शकता तुम्ही. तर तुम्हाला केरळमध्ये RTI टाकायचं आहे, गुजरातमध्ये टाकायचं आहे, तुम्हाला UP मध्ये टाकायचं आहे, बिहार मध्ये टाकायचं आहे, तर तुम्ही कुठे सुद्धा तो IPO यूज करू शकता फीच्या रूपाने. फक्त महाराष्ट्रामध्ये तुम्हाला
₹10 कोटी स्टॅम्प वापरण्याची मुभा आहे, राज्याच्या बाहेर नाही. किंवा तुम्हाला वाटलं की मी राहायला कुर्ल्याला आहे, तुम्ही जाऊन त्या ऑफिसमध्ये जाऊन ₹10 रोज सुद्धा भरू शकता. तुम्हाला जवळ असेल तर तुम्ही तो ₹10 कोटी स्टॅम्प वापरू शकता. दुसरी बाब की जसं की आता तुम्ही माहिती अधिकाराचा अर्ज केला तर कायद्याने 30 दिवसामध्ये माहिती देणं बंधनकारक. किती? 3 आणि 0-30. तर 30 दिवसामध्ये माहिती नाही दिली तर तुम्ही काय करणार? पण त्यासाठी प्रथम अपीली अधिकारी त्याच्या डिपार्टमेंटचे असतात. तुम्हाला जास्त काही त्रास घ्यायची आवश्यकता नाही. जेव्हा तुम्हाला त्यांनी अर्ज नाकारला, माहिती दिली नाही किंवा त्यांनी अर्धवट माहिती दिली, पण खाली लिहिलेलं असतं की तुम्ही या माहितीपासून व्यतीत झाला असाल तर तुम्ही आमच्या कडे प्रथम अपील दाखल करू शकता. पण ते असतं फक्त 30 दिवसामध्ये. किती? ओन्ली 30 डेज. समजा तुम्हाला 1 तारखेला उत्तर मिळालं तर 31 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्हाला अर्ज करण्याची मुभा नाही. हे झालं तुम्हाला त्यांनी पत्र पाठवलं तर. समजा 30 दिवस झाले तुम्हाला माहिती दिली जात नाही तरी सुद्धा तुम्ही प्रथम अपील दाखल करू शकता. तुम्ही 35 दिवस झाले, 40 दिवस झाले तरी तुम्हाला उत्तरच नाही दिलं, होतं असं कधी कधी, पण तुम्हाला प्रथम अपील करण्याची मुभा आहे. तर प्रथम अपील कसं करणार? फॉर्मॅट सेम आहे. त्याची कॉपी मी आपल्या संघटनेला पाठवेल, ते तुम्हाला मराठीमध्ये पाठवतील. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रथम जो तुम्ही अर्ज केला त्याची कॉपी लावण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला आलेल्या उत्तराची प्रत लावणं आवश्यक आहे. नाही आलं असेल तर लिहायचं की निरंक आम्हाला त्याच्यावर उत्तर आलेलं नाही. पण याच्यामध्ये कसं आहे की याच्याआधी तुम्ही वापरला किती ₹10 कोटी स्टॅम्प, पण जेव्हा प्रथम अपील तुम्ही दाखल करता तेव्हा तुम्हाला ₹10 ऐवजी ₹20 कोटी स्टॅम्प लावणं आवश्यक आहे. किती? ₹20. फी वाढते, ₹20 होते. पण त्याच्यामध्ये 2 बाबी महत्वाच्या आहेत. तुम्ही प्रथम केलेला अर्ज आणि त्यासोबत तुम्हाला आलेलं उत्तर. नाही आलं असेल तर काही गरज नाही, तुम्ही लिहू शकता की आम्हाला कुठल्याही प्रकारचे आदेश प्राप्त झालेले नाही. पण हे तुम्हाला प्रथम अपील करायचे 30 दिवसामध्ये. किती? 30 दिवस. 31 दिवस तुम्ही केला, कधी कधी ते मान्य करतात पण कधी कधी ते रिजेक्ट सुद्धा करतात. सेम बाब जेव्हा तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला करणार तेव्हा तुम्हाला सेम प्रोसिजर आहे, पण सरकारने तुम्हाला तिथे फ्री ऑफ चार्ज केलेलं आहे. काय केलंय? तुम्हाला ₹20 देण्याची आवश्यकता नाही. फॉर्मॅट तुम्हाला करायचं असेल, तुम्ही प्रथम केलेला अर्ज, तर आलेलं उत्तर नसेल तर सांगायचं नाही, डॉक्युमेंट लावणं तुम्हाला आवश्यक आहे. हे झालं फर्स्ट अपील. आता फर्स्ट अपील केल्यानंतर त्याची पद्धत काय? जेव्हा तुम्ही फर्स्ट अपील दाखल केलं 1 तारखेला, 1 जानेवारीला, तर त्याला 15 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे विदिन द 45 डेज त्यांना त्याच्यावरती सुनावणी घेणं आवश्यक आहे. कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. ते तुमची सुनावणी घेणार, तुम्हाला बोलवणार, समोर तो जनमाहिती अधिकारी असणार. जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा तुम्हाला सर्व कागदपत्र घेऊन जाणं आवश्यक आहे. सुनावणीमध्ये 2 बाबी महत्वाच्या आहेत. तर तुम्ही सुनावणीला जाणार तेव्हा तुमची कागदपत्र तुम्हाला बरोबर घेऊन जाणं आवश्यक आहे. सेकंडली, त्यांचा एक रोजनामा असतो, तो रोजनामावरती सही करणं सुद्धा आवश्यक आहे. समजा उद्या त्यांनी म्हटलं की तुम्ही आलाच नाही, खोटं बोलू शकतात, पण त्याचं एक रजिस्टर असतं. त्या रजिस्टरवरती तारीख असते, तुमचं नाव असतं, तुमच्या समोर अधिकाऱ्याचं नाव असतं. मग त्याच्यावरती तुम्ही सही घेतात की तुम्ही आज ही सुनावणी अटेंड केली. जसं आपण कोर्टामध्ये असतं, काही काही ठिकाणी आपल्याला रोजनामा सही करायला लागते की तुम्ही ते अटेंड केलेलं आहे, तर रोजनामा सही करणं आवश्यक आहे. प्रथम अपील अधिकाऱ्याचे काय काम असतं? त्याला शिक्षा देण्याचा अधिकार नाही, त्याला फक्त एवढेच अधिकार आहे की तो माहिती देऊ शकतो. तो त्या अधिकाऱ्याला आदेश देऊ शकतो की यांना माहिती देऊन टाका विदिन 10 दिवस, 15 दिवस, 14 दिवस. त्याच्या याच्यामध्ये अगर तुम्हाला वाटलं की तरी 30 दिवसामध्ये तुम्हाला माहिती दिली नाही, मग तुम्ही निशुल्क माहिती मागू शकता. काय? आम्हाला फ्री ऑफ चार्ज द्या, किंवा त्यांनी माहिती अर्धवट दिलेली आहे तिचं तुम्ही मागू शकता. तुम्हाला वाटलं की यांनी आमची मिसगाईड केलेल्या आहेत, त्याच्यावर तुम्ही कारवाई करण्याची मागणी करू शकता. परंतु माहिती अधिकाराच्या कायद्यामध्ये त्या अधिकाऱ्याला दंड करण्याचे अधिकार प्रथम अधिकाऱ्याला नाही. त्यामुळे जेव्हा प्रथम आपले अधिकारी काही काही चांगले असतात ते तुम्हाला सांगणार की यांना माहिती देऊन टाका आणि तुमचे ते मॅटर क्लोज करणार. पण त्यानंतर समजा तुम्हाला वाटलं की प्रथम अधिकाऱ्यांनी आमच्यावरती अन्याय केला आहे, त्याची बाजू घेतलेली आहे, बरोबर सुनावणी नाही घेतली, किंवा त्यांनी जे आदेश दिलेले आहेत ते त्यांनी पालन केलेलं नाही, असं होतं कधी कधी. मग तेव्हा तुमच्याकडे ऑप्शन असतो द्वितीय अपील. द्वितीय अपील तुम्ही कुठे करणार? आपल्या देशामध्ये प्रत्येक ठिकाणी, जसं केंद्रामध्ये माहिती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे, महाराष्ट्रामध्ये राज्य माहिती आयोग आहेत, मंत्रालय ऑफिस आहेत, त्याच्यामध्ये मुख्य माहिती आयुक्त बसतात. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी याचा मुंबई विभाग, कोकण विभाग, नाशिक विभाग, नागपूर विभाग, अमरावती विभाग, तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे खंडपीठ बनवले आहेत.
त्या खंडपीठामध्ये एक माहिती आयुक्त असतो जो तुमची सुनावणी घेतो. तुमचं प्रकरण नाशिकचे असेल तर तुम्हाला नाशिक खंडपीठामध्ये अर्ज करावा लागेल. तुमचं मुंबईमध्ये असेल तर मुंबईला करावं लागेल. तर तुम्हाला ते बघावं लागेल की तुमचं खंडपीठ कुठलं आहे. त्या अनुषंगाने तुम्ही अपील करायचं आहे. त्याच्यामध्ये फी आहे 20 रुपये. किती? समजा त्यांनी आदेश दिले तर तुम्हाला वाटलं की माहिती त्यांनी बरोबर दिली नाही किंवा ज्याला माहिती देत तर तुमच्याकडे 90 दिवस आहेत. किती? म्हणजे प्रथम अपील तुम्हाला करायची संधी 45 दिवस प्रथम अपील अधिकार आहे, म्हणजे ते सुनावणी घेण्याची. जेव्हा तुम्ही अर्ज करता त्यांनी उत्तर न दिलं 30 दिवसामध्ये तुम्हाला अपील करायचं आहे. पण सेकंड अपील तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला 90 दिवसाची मुदत आहे. किती? 90 डेज. म्हणजे तुम्ही 3 महिन्यामध्ये अपील दाखल करू शकता. प्रोसिजर सेम आहे, फक्त ज्यामध्ये तुम्हाला राज्यामध्ये 20 रुपये फी आहे. किती? तुम्हाला अर्ज लावणं आवश्यक आहे. आलेलं ऑर्डर, प्रथम अपीलचा अर्ज, त्याचे आलेलं उत्तर, हे 4 डॉक्युमेंट लावणं आवश्यक आहे. सोबत 20 रुपयाची कोर्ट फी स्टॅम्प. किती? आधी होतं 10 रुपये, नंतर 20, नंतर 20. तुम्ही जेव्हा अपील दाखल करणार पण त्याच्यामध्ये एक थोडं कायद्यामध्ये क्लिष्ट आहे की तो अपील किती दिवसामध्ये घेणार, त्याच्यावर कुठलं बंधन नाही. म्हणजे प्रथम अपील 25 दिवसामध्ये घेणं बंधनकारक आहे, पण द्वितीय अपीलला कुठलंही बंधन नाही. त्याच्यामध्ये वेळ लागतो. परंतु जेव्हा तुम्ही हा अपील सेकंड करता सेंट्रल गव्हर्नमेंटला तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठली फी नाही. त्यासाठी प्रथम अपीलमध्ये फी नाही. सेकंड अपीलला कुठे? सेंट्रल गव्हर्नमेंटला, म्हणजे मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, प्रधानमंत्री कार्यालय किंवा कुठलंही गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटचं. म्हणजे राज्यामध्ये त्यांनी काय केलं? 10 रुपये, 20 रुपये, 20 रुपये. सेंट्रलने काय केलं? 10 रुपये, नो फी, नो फी. म्हणजे तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला कुठल्याही प्रकारचे शुल्क न देता सेकंड अपील करू शकता. सेम अट आहे, डॉक्युमेंट तुम्ही बरोबर द्या. तिथे सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे की तिथे तुम्हाला सुनावणी केव्हा घेऊ शकतात त्याची कुठलीही काळ मर्यादा निश्चित नाही. म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटला थोडं काम फास्ट होतं, शेडमध्ये थोडा वेळ लागतो. हे झालं अपील करण्याची पद्धत. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन 2 पर्याय आहे. आता मी तुम्हाला सांगितलं ऑफलाईनचं. ऑनलाईन मध्ये सरकारने फार चांगलं काम केलेलं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलं माहितीये, जसं आता तुमचं प्रत्येकाच्या बँकेमध्ये खातं आहे तर बँक खातं कोण हँडल करू शकतो? तुम्हीच. पासबुक आहे तुमच्याकडे, खाता क्रमांक आहे, पैसे काढू शकता. सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलंय की एक ITI पोर्टल बनवलाय. तुम्ही एकदा त्याच्यामध्ये जायचं, स्वतःचं ID बनवायचं, स्वतःचं पासवर्ड असेल, तुमचे खातं तयार होईल. म्हणजे तुम्ही जे सुद्धा ITI करणार त्या खात्यामध्ये त्याची एंट्री होणार ऑटोमॅटिक. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन करत असेल तर फार चांगली सोय आहे. तुम्हाला अर्ज लिहिण्याची आवश्यकता नाही. तुम्ही डायरेक्ट प्रथम अर्ज सुद्धा ऑनलाईन करू शकता, 10 रुपये फी. फर्स्ट अपील सुद्धा करू शकता, नो फी. सेकंड अपील सुद्धा करू शकता, नो फी. आणि ऑटोमॅटिकली ज्यामध्ये त्यांनी पाठ बनवलाय की अनिल गडकरींचं नाव, तुम्ही अर्ज कोणाला केलाय, प्रथम अर्ज कुठे केलाय, प्रथम अपील कोणाला केलं, सेकंड अपील कोणाला केली, असा पूर्ण त्यांचा चार्ट असतो. तसं तुमचं बँकेचं खातं असतं ना, क्लिक केलं तर तुम्हाला माहिती पडणार किती पैसे आहेत. तर तुम्ही क्लिक करणार तर माहिती पडणार की मी किती अर्ज केलेत, कोणाला केलेले आहेत आणि केव्हा केलेले आहेत. पण तुम्हाला एक कागदपत्र घेऊन फिरण्याची आवश्यकता नाही. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने जे तुमचं पोर्टल बनवलं आहे, माझ्यामध्ये प्रत्येकाच्या पोर्टलवरती आपली नोंद करावी. म्हणजे तुम्ही वर्षामध्ये एकच RTI करा, 2 करा, 5 करा, पण तुमचे खातं तयार होईल. त्यामुळे तुमच्या डोक्याला जास्त ताप नसतात. तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन फिरण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे. एकदा तुम्ही तुमचं नाव, पत्ता, ईमेल ID टाकला तर सेकंड टायमाला फक्त तुम्ही क्लिक केलं आणि त्यावर तुमची पुरी माहिती येणार. तर तुम्हाला डिपार्टमेंट चॉईस करायचं, कुठल्या डिपार्टमेंटला RTI करायचं. म्हणजे ऑनलाईन इज अ व्हेरी बेस्ट. तुम्हाला पैसे द्यायची पद्धत कशी आहे? क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, भीम ॲप, पेटीएम, असे तरी 7-8 प्रकार त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. तुमच्या कुठल्या बँकेचं खातं असेल क्रेडिटमध्ये, HDFC, SBI, तुम्ही चांगल्या पद्धतीने तिथे माहिती मागू शकता. हे झालं सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट. तर दुसरी बाब आहे की जेव्हा तुम्ही अर्ज करता माहिती अधिकारचा, तर जेव्हा तुम्ही राज्यामध्ये अर्ज करता डिस्पॅच करणार, पोस्टाने पाठवणार. जेव्हा तुम्ही राज्यामध्ये अर्ज करता तर तुम्हाला पोस्टाचा खर्च येतो. एका कुरिअरला किती खर्च येतो मला सांगू शकता? तुम्ही कुरिअर केले काय मुंबईमध्ये का दिल्लीला? मुंबईला किती खर्च येतो आणि दिल्लीला? परंतु तुम्हाला सांगतोय की तुम्ही राज्यामध्ये कुरिअर करा, समजा अहमदनगर असेल, सातारा असेल, पण तुम्हाला केंद्रामध्ये माहिती अधिकारचे अर्ज करायचे तर तुम्हाला कुरिअर करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या माहितीचा अर्ज प्रथम अपील आणि द्वितीय अपील तुम्ही कोणाच्या पोस्टामध्ये लावा, कुठल्याही पोस्टामध्ये. पोस्ट मास्टरला ते ऍप्लिकेशन दाखवा, सोबत IPO लावा, त्याची झेरॉक्स कॉपी काढा.
सांगा की हे मला दिल्लीला पाठवायचंय, तो वाचणार, स्टॅम्प मारणार, कुरिअरची आवश्यकता नाही, नो इन्व्हॉल्व ऑफ, पैसे भरू नका, पोस्ट मास्टरकडे तुम्ही द्यायचं, तो अर्ज घेणार, बघणार, त्याला माहिती पडली की केंद्राचा अर्ज आहे, तो तुमच्या झेरॉक्समध्ये स्टॅम्प मारणार आणि आपल्या पैशाने स्वतःच्या पोस्ट ऑफिस तो अर्ज दिल्लीला पाठवणार, त्याची कॉपी तुम्हाला घरी फ्री ऑफ चार्ज देणार. काय ना, म्हणजे तुम्हाला दिल्लीला कुरिअर करण्याची आवश्यकता नाही. पण ते किती वाचले पैसे? वाचले ना 50 रुपये. पण तुम्हाला अर्ज करायला किती खर्च आला? फक्त 10 रुपये. तुम्ही फर्स्ट अपील केलं, काहीच खर्च नाही, कारण 10 रुपये लागत नाही, फी नाही आहे, आणि कुरिअरचा खर्च सुद्धा वाचला, पर पोस्टामध्ये जायचं. सेकंड अपीलला सुद्धा तुम्ही पोस्टामध्ये जायचं. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने तुम्हाला मुंबईमध्ये बसून दिल्लीमध्ये काय चाललंय, कुठे काय चाललंय, तुम्ही त्याची माहिती आरामशीर घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला कुरिअरचा कुठलाही खर्च नाही. जनमाहिती अधिकारी हा तिथला पोस्ट मास्टर असतो, त्याला अर्ज द्यायचा. फक्त तुम्ही लक्षात ठेवा, स्टॅम्प घेण्याचं विसरू नका. स्टॅम्प नसला तर तुमचा रेकॉर्ड बनतो. तर 90% किंवा 100% पोस्टवाले पत्र पाठवतात, तर तुमच्याकडे पाऊस पावती पाहिजे की मी अर्ज दिलेला आहे. कधी कधी आपण पोस्ट पावती घेत नाही. म्हणजे फक्त पोस्ट ऑफिस नाही, तुम्ही देशामध्ये कुठे सुद्धा जावा, तुम्ही पत्र दिलं त्याची पोस्ट पावती घ्या. तर उद्या ते म्हणणार आम्ही तुम्ही पत्र आम्हाला दिलंच नाही, तुम्हाला पुरावा पाहिजे ना ते पत्र दिले. तर सरकारने काय केलंय, तुमच्या सुविधेसाठी सेकंड अपील फ्री केलंय, फर्स्ट अपील फ्री केलेलं आहे, आणि तुम्हाला खर्च म्हणून तुमच्या पोस्टाचा खर्च सुद्धा वाचवलेला आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी सेंट्रल गव्हर्नमेंटला अर्ज करणं फार आवश्यक आहे. हे झालं तुमची प्रोसिजर. समजा तुम्हाला आता माहिती घेण्यासाठी बोलवलं, तर तुम्ही काय करणार? जेव्हा तुम्हाला चलन येतं, तुम्ही चलन भरल्यानंतर त्याची पावती मिळते. पावती दिल्यानंतर 7 दिवसामध्ये तो माहिती देतो. कधी कधी काही अधिकारी 2 दिवसामध्ये माहिती देतात, काही ताबडतोब देतात. मग 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की जेव्हा तुम्हाला माहिती मिळते त्याचे पत्र पाहिजे की तुम्ही चलन भरलेलं आहे, तुम्हाला माहिती देत आहे. मग तरी किती जो कागदपत्र दिली त्याची नोंद असते. कव्हरिंग लेटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे प्रत्येकाला कव्हरिंग लेटर हे पाहिजे. कव्हरिंग लेटर असेल तर तुम्हाला स्टॅम्प नाही दिलं तरी काय आवश्यकता नाही, कारण कव्हरिंग लेटर बरोबर असतात एवढी पानं तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्हाला स्टॅम्प पाहिजे असेल तर तुम्ही त्याला सांगू शकता की आम्हाला स्टॅम्प मारून द्या कागदपत्रावरती, ते मारून देतात. स्टॅम्प मध्ये सही असते, तारीख असते. लक्षात ठेवा, उद्या बोलतील की अनिल गलगली यांनी महापालिकेचे कागदपत्र चोरी केली आहेत. आपण कशामध्ये? माहिती अधिकारमध्ये. कधी कधी असं होतं. तर प्रत्येक कागदपत्रावरती स्टॅम्प मारून घेणं, सही घेणं हे फार आवश्यक आहे. तुम्ही नाही केलं तर तुमचं तो नुकसान होईल. समजा काही प्रकरण असेल, तुम्ही कोर्टात गेला, तर कोर्टमध्ये तुम्हाला माहिती कशी मिळाली? तुम्हाला की आम्हाला माहिती अधिकारामध्ये मिळाली, तुम्हाला आम्ही माहिती दिलीच नाही, तुम्हाला प्रूफ नाही. मग प्रत्येकाने लक्षात ठेवा, मग पोस्ट पावती पहिला घ्यावी, त्यानंतर स्टॅम्प घ्यावा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही अडचण पुढे भविष्यामध्ये होणार नाही. कुठला निवाड असेल, कधी कुठली सुनावणी असेल, तरी कागदपत्र ही अधिकृत मानली जातात. त्याच्यावरती कव्हरिंग लेटर असतं, स्टॅम्प असतो. प्रत्येक लक्षात ठेवा, फक्त माहिती अधिकार कायदा नाही, तुमच्या भविष्यामध्ये तुम्ही कुठलं काम करता, तुमच्या पाण्यामध्ये घरी पाणी येत नाही, वीज तुमची गेलेली आहे, टेलिफोन बंद आहे, जेव्हा तुम्ही तक्रार करणार तर स्टॅम्प घेणं विसरू नका. फार महत्वाचं आहे. त्याला म्हणतो आपण पोच पावती. आपण पत्र देऊन टाकतो, पोच पावती घेत नाही. समजा तुम्ही कुरिअर केलं तर कुरिअरची पावती सुद्धा लावणं आवश्यक आहे, तर तुम्ही कुरिअर केलेलं आहे, तुम्ही ट्रॅक करू शकता. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवावं की पोच पावती घेणं फार आवश्यक आहे. आता माहिती अधिकारमध्ये 3 महत्वाच्या अजून बाबी आहेत. जेव्हा तुम्ही अर्ज करता, अनिल वेदव्यास गलगली, संपूर्ण नाव द्या पहिला, तर अनिल गलगली नावाचे 100 लोक होऊ शकतात. गायकवाड, जाधव, पांचाळ, तांबे, एक्झाम्पल, खान, शेख किंवा कोणी नटराजन, कोणी शेट्टी, अशा नावाची बरं नाव असतं. म्हणून प्रत्येकाने आपलं संपूर्ण नाव लिहावं. जसं माझ्या अनिल वेदव्यास गलगली, प्रत्येकाने वडिलांचे नाव, लग्न झालं तर आपल्या पतीचं नाव, हे नाव लिहिलं तर काय होईल, तो अर्ज तुमच्याकडे येईल. तर त्या नावाची पुष्कळ लोक जगामध्ये असू शकतात. नंबर 1. नंबर 2, संपूर्ण पत्ता लिहावा, पिनकोड सहित. काही लोक अर्धवट पत्ता लिहितात, त्यामुळे अर्ज तुमच्या घरी पोचत नाही. प्रत्येकाने आपला पत्ता संपूर्ण लिहावा. नंबर 3, प्रत्येकाने आपला व्हॉट्सअप नंबर जोडून लिहावा. तर काही अधिकारी व्हॉट्सअपवरती माहिती पाठवतात, तुम्हाला ताबडतोब कुरिअर नंतर पाठवतात, मग तुम्हाला लगेच माहिती मिळते. प्रत्येकाला आपला व्हॉट्सअप नंबर जरूर लिहावा. 4थी बाब म्हणजे आपला ईमेल आयडी. आजकाल काय झालं, डिजिटल इंडिया झालेलं आहे. तुम्हाला ईमेल मध्ये सुद्धा माहिती मिळू शकते. चांगलं आहे ना, तुम्ही पैसे वाचतील. तर तुम्हाला ईमेल केला, ईमेल तुमच्याकडे सेव्ह असतो, प्रिंटआउट करणं आपलं काम झालं. का आपण माहितीसाठी 10 वर्ष भांडण करू शकत नाही.
आम्हाला 10 दिवसामध्ये माहिती पाहिजे, आम्हाला 1 महिन्यामध्ये माहिती पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला 4 बाबी लक्षात, पूर्ण नाव लिहा, पूर्ण पत्ता लिहा, मोबाईल नंबर व्हॉट्सअपला लिहा आणि ईमेल आयडी. या 4 बाबी तुम्ही लिहिल्या तर निश्चितपणाने तुम्हाला याचा फायदा होईल. कधी कधी काय असतं की तुम्ही काय अर्ज केला तर ज्याला माहिती अधिकारी कन्फ्युजन झालं तर तुम्हाला फोन करू शकतो की अरे गडकरी साहेब तुम्ही जे अर्ज केलेला मला समजत नाही, तर तुम्ही येऊ शकता का भेटायला, तुम्हाला काय पाहिजे मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला काय पाहिजे मी तुम्हाला देतो. मग तुमच्या कामातून इझी होतो. कोणी तुम्हाला फोन केला म्हणून तुम्ही जाऊ नका असं नाही, जायला पाहिजे. त्यासाठी तुमचे संबंध वाढतात, मैत्री होते. तरी तुम्हाला बोलवलं, तुम्हाला फाईल दिली, अजून चांगलं आहे. पण ती पुढे फाईलची तुम्ही डॉक्युमेंट आहेत ना जी तुम्ही चेक करू शकता. तर जर तुम्ही एकदा विचारलं की कुर्ला 2 मेट्रोची आम्हाला माहिती द्या कारशेड, तर तुम्हाला त्यांनी फक्त एकच कागद दिला. समजा त्यांनी तुम्हाला फाईल बनवण्यासाठी बोलवलं, त्याला आपण बोलतो की नसती, मराठीमध्ये शब्द नसती आणि इंग्लिशमध्ये म्हणतो फाईल. तिला तुम्हाला त्यांनी तुम्हाला बोलवलं की तुम्ही येऊन आमची अभिलेखाची पाहणी करावी, अजून चांगलं आहे. तर तुम्ही मागितली माहिती एक, त्याने तुम्हाला पुढे फाईल दिली, त्यामुळे तुम्हाला अजून चांगली कागदपत्र होऊ शकतात तुमच्या कामाची. तर कधी कोणी तुम्हाला बोलवलं फाईलसाठी या, तुम्ही नाराज होऊ नका. तो म्हणतो रे आम्ही माहिती मागितली आहे, तुम्ही आम्हाला का बोलवलं, असं नाही. नंबर 2, जेव्हा तुम्हाला त्यांनी फाईलसाठी बोलवलं तर त्याचा एक नियम आहे, पहिल्या तासासाठी फ्री ऑफ चार्ज. तर पहिले 1 तास तुम्ही निरीक्षण केलं त्याला कुठल्याही प्रकारचे शुल्क लागत नाही. नंतर त्याच्या 5 रुपयाचा प्रत्येक तासाला रेट आहे. समजा तुम्ही 3 तास पाहणी केली, पहिला तास ते वगळला, 2 तुम्ही कॅल्क्युलेट करणार, ते पैसे तुम्हाला चलनमध्ये भरावे लागतात, ते पण शुल्क असतात. त्यामुळे कधी लोकांनी तुम्ही आम्हाला बोलवलं, तुम्ही अजून पैसे का मागतायत, फक्त 1 तास माहितीच्या अधिकारमध्ये विनामूल्य दिलेला आहे. त्यांना तुम्हाला वेळ लागला तर तुम्हाला त्याचे पैसे भरावे लागतात. पण ती फार रक्कम कमी असते, पण ते कायद्याने त्याच्यामध्ये बंधनकारक केलेलं आहे की लोकांनी 1 तासानंतर त्याचे पैसे भरावे. नंबर 2, तुम्ही निरीक्षण केलं, तुम्हाला वाटलं की मला 50 पानं पाहिजेत, एका पानाची किंमत किती आहे, 2 रुपये, 50 × 2 दिवस 100 रुपये. मग तुम्हाला अर्ज द्यावं लागतं की ज्याला माहिती अधिकारी आज आपण मला बोलवल्याप्रमाणे मी इथे येऊन निरीक्षण केलं आणि मी या निरीक्षणामध्ये मला 50 कागदपत्राची आवश्यकता आहे, कृपया मला डॉक्युमेंट देण्यात यावी. तर तो तुम्हाला चलन देणार 50 रुपयाच्या अगेन्स्टमध्ये, ते तुम्ही येऊन भरायचं, तुम्हाला माहिती मिळणार. असं असतं की तुम्ही पाहणी केली, तुम्ही लगेच चलन दिलं, पैसे भरले, लगेच तुम्हाला माहिती मिळत नाही. तर कधी कधी ती पानं जास्त असतात, त्यांना ती झेरॉक्स करून स्टॅम्प मारणं आवश्यक असतं. त्यामुळे त्यांना 10 दिवस किंवा 7 दिवसाचा वेळ लागतो. तुम्हाला सांगणार की तुम्ही 7 दिवसांनी मला फोन करा की मी तुम्हाला इन्फॉर्म करतो. म्हणजे कधी कधी काही काही ठिकाणी अंडरस्टँडिंग आहे. तुम्ही म्हटलं की तुम्ही मला बोलवलं, मी उद्या कशाला येऊ, परवा कशाला येऊ, असं नसतं. कमीत कमी 7 दिवसामध्ये ते माहिती देणं त्यांना बंधनकारक आहे. आफ्टर तुम्ही जी फाईलची पाहणी केल्यानंतर ते लक्षात ठेवावं. तर आपण मग ते भांडण करू, डिशन करू, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे परिणाम होतात. तर प्रत्येकाला लक्षात ठेवावं, फाईल निरीक्षण केल्यानंतर त्याला कायद्याने 7 दिवसाची मुदत आहे. किती कधी कधी काही अधिकारी चांगले असतात, त्याला साहेब 10 मिनिटं थांबा ना, मग देऊन टाकतो. अजून चांगलं तुमचा वेळ घातला ते म्हणजे 1 तासाने या, मी तुम्हाला काढून देतो, 1 तासाने या. ते तुमच्यावर डिपेंड आहे, उद्या थांबायचंय की 1 तासाने यायचं की उद्या यायचंय. म्हणजे तुमचं अंडरस्टँडिंग असतं. पण कायदा काय सांगतो, कमीत कमी 7 दिवस, लक्षात ठेवा. दुसरी बाब म्हणजे माहिती अधिकारमध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं की अभिलेख हा फार महत्वाचा भाग आहे. राज्यामध्ये काय माहितीये की तुम्हाला थोडं अभ्यास करणं आवश्यक आहे. अभिलेख कायदा म्हणजे काय, त्याच्यामध्ये 4 वर्ग आहेत, अ, ब, क, ड, ABCD. अ म्हणजे काय, अ मध्ये कधी सुद्धा जी कागदपत्र ही त्यांना आयुष्यभर मेंटेन करायचे. किती, आयुष्यभर. त्याला आपण म्हणतो परिरक्षण, हिंदीमध्ये म्हणतो रखरखाव, हिंदीमध्ये त्याला म्हणतो मेंटेन करणं इंग्लिशमध्ये. तर हे म्हणजे फार संवेदनशील डॉक्युमेंट असतात, ते कधी सुद्धा ते नष्ट करू शकत नाहीत. ब सुद्धा करू शकत नाही. क आणि ड आहे ना, ड म्हणजे काय, तुम्ही सरकार दरबारी केलेला पत्रव्यवहार, त्याला आपण म्हणतो ड. ती ड तुम्ही 3 ते 5 वर्षामध्ये ते नष्ट करू शकतात. किती, तर तुम्ही कधी कोणाला पत्र पाठवलं 3 वर्षांपर्यंत ते पत्र सांभाळून ठेवू शकतात. किती, नंतर ते लोक ते नष्ट करतात कायद्याप्रमाणे. त्यामध्ये 10 ते 15 वर्ष. परंतु अशी कागदपत्र नष्ट करताना त्यांना एक नियम आहे की त्यांना त्यांच्या वरिष्ठाची परवानगी घ्यावी लागते की आम्ही ही डॉक्युमेंट नष्ट करत आहोत, ही फाईल नष्ट करत आहोत. मग ती परवानगी कॉपी करायला लावावी लागते. सध्या उद्या तुम्ही एक 10 वर्षापूर्वी काही अर्ज केलाय महापालिकेला, तुम्हाला 10 वर्षांतर जाग आली,
तर त्या अर्जावरती काय कारवाई केली. मग जेव्हा तुम्ही चेक करणार तर तो अर्ज त्यांनी नष्ट करण्यात त्याला अधिकार आहे, कधी कधी करत नाही. मग त्यांना ते लिहायला लागतं की आम्ही एवढी अर्ज नष्ट केली, त्याच्यामध्ये अनिल गर्जे यांचा सुद्धा अर्ज होता, यादी असते कोणाचा अर्ज कुठल्या तारखेच्या कुठल्या विषयाचं, तर ते मेंटेन करावं लागतं. म्हणजे कायदा आहे, पण कायद्याने सुद्धा त्यांना बंधनकारक केलेलं आहे की तुम्ही त्याला रेकॉर्ड बनवा. म्हणजे काही नष्ट करताना त्यांनी तो रेकॉर्ड मेंटेन करणं आवश्यक आहे की आम्ही 2010 पासून ते 2023 पर्यंत 10,000 कागदपत्र ही नष्ट करत आहोत. मग ती जाते त्यांच्या अधिकाऱ्यांकडे, तो अधिकारी सँक्शन करतो, सँक्शन कॉपी असते, मग त्याला ती फाईल लावावी लागते. म्हणजे तुम्ही 10 वर्षानंतर गेला, माझा अर्ज कुठे गेला, काय कारवाई केली तुम्ही, मग तो दाखवला की आम्ही नष्ट केलेल्या नियमाप्रमाणे, त्याला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. म्हणजे महाराष्ट्राचा अभिलेख कायदा 2005 हा फार महत्वाचा आहे. म्हणजे माहिती आता कायदा तर आहेच आहे, पण त्यासोबत महाराष्ट्राच्या अभिलेख कायदा 2005 याचा सुद्धा अभ्यास करणं फार आवश्यक आहे. कारण माहितीचा अधिकार कायदा आणि अभिलेख कायदा हे एक दुसऱ्यांबरोबर संगनमत आहे, जुडलेले आहेत, एक प्रकारचं त्यांची एक समीकरण आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा माहिती अधिकार कायद्याचा वापर करता तुम्हाला थोडासा अभिलेख कायदा सुद्धा वाचणं फार आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला अजून एक कायदा आहे, त्याला म्हणतो राईट टू सर्व्हिस, सेवा हमी हक्क कायदा, त्याचा सुद्धा अभ्यास करणं आवश्यक आहे, कारण हा सुद्धा कायदा त्याबरोबरच निगडीत आहे. चौथा कायदा आहे सिटीजन चार्टर, तर आपण म्हणतो नागरिकाची सनद. काय म्हणजे सनद, म्हणजे सनद म्हणजे काय, यस, म्हणजे तुम्ही कुठला अर्ज दिला तर किती दिवसामध्ये उत्तर देणं आवश्यक आहे, तुम्ही अर्जावरती किती दिवसामध्ये कारवाई करणं आवश्यक आहे, तुम्हाला उत्तर किती दिवसामध्ये देणं बंधनकारक आहे, हे सर्व त्या कायद्यामध्ये नमूद केलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे माहिती अधिकारचा कायदा म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला थोडी क्लिअरिटी आली आहे का. नाही, कागदपत्र मागा, पण जी माहिती नसेल ती माहिती मागा. समजा तुम्ही जो अर्ज केलेला आहे त्या अर्जावरती कारवाई केली नाही 6 महिन्यामध्ये 9 महिन्यामध्ये, मग तुम्हाला अल्टे करण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही लिहिणार की माहिती अधिकारच्या अर्जामध्ये माझ्या अर्जावर काय कारवाई केली, जेव्हा तुमचा वेळ जाणार तुम्ही त्याला सेवा हमी हक्क कायद्यामध्ये करू शकता, सिटीजन चार्टरमध्ये करू शकता की मी 3 महिन्यापूर्वी अर्ज केला होता, त्या अर्जाची प्रत जोडत आहोत, कारवाई केली नाही तर तुम्ही या अर्जावर कारवाई करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा. त्याच्या गंमत काय माहिती, त्याच्यामध्ये कुठली तुम्हाला फी लागत नाही, आणि विशेष म्हणजे अगर त्या अधिकाऱ्याचा दोष सिद्ध झाला तर त्याला 250 रुपये प्रति दिवस दंड. किती म्हणजे तुम्हाला कुठल्या माहिती अधिकाऱ्यामध्ये सुद्धा दंड आहे, तर तिथे तुम्हाला 10 रुपयाची कोर्ट फी द्यावी लागते. तिची प्रोसिजर आहे, अर्ज करा, प्रथम अपील करा, सेकंड अपील करा, त्याला दुसरी अपीलमध्ये फाईन लागतो. परंतु राईट टू सर्व्हिस सिटीजन चार्टरमध्ये तुम्हाला 3 महिने झाल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता, कुठली फी नाही, डायरेक्ट सुनावणी होते, सिद्ध झाल्यावर त्याला 4 महिन्यानंतर सजा होऊ शकते. किती म्हणजे माहिती अधिकार कायदा केव्हा वापर करायचा, जेव्हा तुम्हाला माहिती नसेल तेव्हा. जेव्हा तुम्हाला कुठली माहिती असेल तेव्हा कृपया करून माहिती अधिकारचा वापर करू नका. तर तुम्हाला माहिती आहे की मी अर्ज केलेला आहे, तुम्ही तक्रारवरती कारवाई केली नाही, पण जेव्हा तुम्ही राईट टू सर्व्हिस वापरा, सिटीजन चार्टर वापरा, माहिती अधिकारचा कायद्याचा वापर करू नका. समजा तुम्हाला मेट्रो 2 बसची माहिती पाहिजे असेल तेव्हा तुम्ही माहिती करा की हे मेट्रो 2 बसचे वर्क ऑर्डर द्या, तर तुम्हाला किंवा हे काम रखडलेलं आहे, त्या कंत्राटदाराला दिलेल्या मुदतवाढची आम्हाला कॉपी द्यावी. समजा ही मेट्रोचं काम सुरू झालं 2020 ला, हे काम 2023 ला पूर्ण होणं आवश्यक होतं, आज काय 2024 काम पूर्ण नाही, मग त्याला मुदतवाढ दिली असतात. पण तेव्हा तुम्ही असं विचारू शकता की या कंत्राटदाराला दिलेली मुदतवाढीची आम्हाला लेखी कॉपी द्या. म्हणजे जेव्हा तुम्ही मुदतवाढ मागता तर तो ऍप्लिकेशन करणार, त्याला ते लोक ऑर्डर देणार, तर तुम्ही कंत्राटदाराने केलेल्या अर्जाची कॉपी आणि त्याला दिलेल्या मुदतवाढीची कॉपी देण्यात यावी. म्हणजे तुम्हाला 4 पानं मिळतील. समजा त्याला दंड आकारला असेल, किती दंड आकारला त्याची आम्हाला माहिती देण्यात यावी, आणि सोबत दंडाची रक्कम. तर तुम्हाला कागद देणार केला, जसं तर मुंबई कोस्टल रोड त्याला 35 कोटी घटना मारला. किती म्हणजे 13,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे, 35 कोटी कमी, पण त्याला 35 कोटी दंड मारलेला आहे. तर तुम्ही करू शकता की दंडाला त्याला किती दंड आकारलेला आहे त्याची आम्हाला कॉपी द्यावी. म्हणजे तुम्ही अर्ज करताना माहिती मागताना कॉपी मागा, वर्क ऑर्डर, त्यांनी केलेल्या अर्जाची कॉपी, त्याला दिलेल्या एक्सचेंजिंगची कॉपी, त्याला आकारलेल्या दंडाची कॉपी, म्हणजे कागदपत्र तुम्हाला सहजरित्या मिळू शकतात. तर ही माहिती तुम्हाला माहिती नाही, तर अर्ज करताना तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे, जी माहिती तुम्हाला माहिती आहे त्यासाठी माहिती अधिकारच्या कायद्याचा वापर करू नका.
जी माहिती नसेल त्यासाठी अर्ज करा. त्यामुळे काय होईल, तुम्हाला माहिती मिळेल. तर तुम्हाला दोन बाबी आहेत. तुम्हाला माहिती मिळाली मग तुम्ही काय करणार, माहिती घेऊन त्याचं काय करणार, कोणी सांगू शकता? तुम्हाला माहिती मिळाली की काम 2 वर्ष रखडलेलं आहे, तर एवढा दंड आकारलेला, तुम्ही काय करणार सांगा मला, कोणी सांगू शकतं? तुम्ही माहिती अधिकारी अर्ज का केला हा सर्वात मोठा प्रश्न, आणि माहिती त्याचं काय करणार हा दुसरा प्रश्न. आपण माहिती अधिकारी अर्ज का करतो? कारण काम रखडलेलं आहे, कामाला गती मिळावी, जे झोपलेलं सरकार जागा व्हावं, त्याला आपण थोडं प्रेशर, त्याला आपण म्हणतो प्रेशर ग्रुप. म्हणजे आज मुंबईमध्ये लायन्स क्लब, रोटरी क्लब किंवा काही काही ठिकाणी ओपन स्पेससाठी लढाई झाली असते, त्याला आपण म्हणतो नागरिकांचा दबाव गट. काय म्हणतो? तर जेव्हा नगरसेवक काम करत नाही, आमदार काम करत नाही, खासदार काम करत नाही, सरकार काम करत नाही, तेव्हा कोण काम करतं? नागरिकांचा दबाव गट. तर तुम्ही आता पेपरला वाचलं असेल, बांद्राला परवा एक काढलं आहे, तर बाहेर कधी पेन पार्क केलंय सरकारने, तर त्याला नागरिकांनी विरोध केलेला आहे. मग त्याला म्हणतो नागरिकांचा दबाव गट. आणि नागरिकांच्या दबाव गटाला फार मोठी व्हॅल्यू आहे. म्हणजे नगरसेवक, आमदार, खासदारपेक्षा जेव्हा तुम्ही कुठल्या तुमच्या देशाची समस्या घेऊन एक मोठा ग्रुप बनवता, तर त्या ग्रुपला फार मोठी मान्यता असते. त्याच्यात नगरसेवक ऐकतो, आमदार ऐकतो, महापालिका ऐकते, मीडिया सुद्धा ऐकते. म्हणजे आपल्याला एक प्रेशर ग्रुप बनवणं आवश्यक आहे. तर तुम्ही आता कुर्ल्याला एक्झाम्पल, मेट्रो 2चं काम 3 वर्षापासून चालू आहे, ट्रॅफिक जाम होत आहे, काम पूर्ण होत नाहीये, काम रखडलेलं आहे. तुम्ही माहिती घेतली, काय घेतली? कारण आपल्याला कामाला गतिवान करायचे. ती माहिती घेऊन तुम्हाला त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तर तुम्ही पत्र लिहू शकता MMRDला की हे काम 2023ला पूर्ण होणं आवश्यक होतं, आज 2024 आहे. हे काम तेव्हा पूर्ण होणार याची सरकारने आम्हाला गॅरंटी द्यावी, कामाची गुणवत्ता चेक करावी आणि कंत्राटदारावरती दंडात्मक कारवाई अजून करावी आणि कंत्राटदाराला काय आहे ते टाळण्यात द्यावे. असं जेव्हा तुमचे पत्र जातील ना, तर कंत्राटदार घाबरतो, अधिकारी घाबरतो, तो फटाफट काम करतो की आता बाबा नागरिकांना सुद्धा माहिती पडलेलं आहे, लोक अर्ज करत आहेत, आपण किती दिवस त्यांना फसवणार. मग तेव्हा त्या कामाला गती येते. म्हणजे माहिती अधिकाराचा वापर केव्हा करायचा? जेव्हा काही रखडलेलं प्रोजेक्ट आहे, रखडलेलं काम आहे, त्याला गती देण्यासाठी आपण वापर करू शकतो. एक नागरिकांचा दबाव गट बनवा, सरकारला पत्र लिहा. तुम्ही अगर ब्लॉगर असाल, ब्लॉगर, सगळ्यांना माहिती ब्लॉग म्हणजे काय, तुम्ही ब्लॉगवरती लिहा, फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून त्याला एक्सपोज करा, व्हिडिओ बनवा. तसं आज तुम्हाला माहिती की आज व्यवहार होता, आज मोनो रेल्वे 1 तास बंद होती. किती? मग आम्ही ट्विट केलं, मग मोनो रेल्वेने आम्हाला रिप्लाय दिला, सॉरी सो अँड सो, हे झालं ते झालं. जेव्हा तुम्ही तक्रार करणार तेव्हा तुम्हाला उत्तर येणार, जेव्हा तुम्ही ट्विट करणार तेव्हा तुम्हाला उत्तर येणार, जेव्हा तुम्ही ब्लॉग लिहिणार तेव्हा सपोज जगाला माहिती पडणार की कुर्ल्यामध्ये काय चालू आहे, दोंडीचं काय चालू आहे. म्हणजे फक्त माहिती अधिकाराचा वापर करून चालणार नाही, त्यानंतर त्याला ब्लॉगच्या माध्यमातून, त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्याला मीडियाच्या माध्यमातून, त्याला अन्य मार्गातून तुम्हाला त्याला पाठपुरावा करणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही करणार तेव्हा तुम्ही सक्सेस होणार, तेव्हा माहिती अधिकाराचा कायदा हा लोकांसाठी एक सिद्ध होणार. म्हणून प्रत्येकाने ब्लॉग लिहिणं, ट्विटर, फेसबुक, सोशल मीडिया, व्हॉट्सअप असे वेगवेगळे माध्यम आहेत आपले, किंवा MMRDला तुम्ही ईमेलवरती पाठवलं, तुम्हाला टाइम नसेल, त्याला गव्हर्नमेंट महाराष्ट्र सुरू केलं आपले सरकार, त्याला कम्प्लीट करा. सेंट्रल गव्हर्नमेंटने लिहिले राईट टू PM, इथे राईट टू CM, हे तुम्हाला वेगवेगळे मार्ग आहेत. त्याला माहिती घेऊन तुम्हाला त्याचं काही लोणचं करायचं नाहीये, तर तुमच्या घरी जाऊन त्याचं शो ठेवायचं नाहीये, रद्दी नाही ती. त्या माहितीचा उपयोग तुम्हाला चांगल्या कामासाठी, सकारात्मक प्रयोजनासाठी, समाजाला बदलण्यासाठी तुम्हाला करत असेल तर तुम्हाला ही वेगवेगळी माध्यमं वापरण्याची आवश्यकता आहे. आता 2-3 बाबी महत्वाच्या आहेत, कारण माहिती अधिकार हा आता फार मोठा कायदा झालेला आहे, परंतु सरकारने काही काही ठिकाणी बंधने आणलेली आहेत. जसं की तुम्हाला कुठली माहिती मिळू शकत नाही, हा महत्वाचा भाग. जी माहिती, जसं की कुठला गुन्हा दाखल झाला, त्याचं प्रकरण झालं न्यायालयामध्ये, ते माहितीमुळे त्या न्यायालयाच्या प्रकरणावरती प्रभाव होईल. ती माहिती तुम्हाला 8.1 मध्ये तुम्हाला नाकारली जाते. 8.1 म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलम आहेत. एक झालं CBI, ED, CID असे काही काही विभाग आहेत. काही माहिती त्यांनी गोपनीय ठेवलेली आहे, त्यांना त्या माहिती अधिकारच्या कक्षेमधून बाहेर केलेले आहे. नंबर 1. समजा उद्या तुम्ही, जसं आता तुम्ही ऐकलं राफेल नाव ऐकलं काय? राफेल डील झाली, ती माहिती सरकारने केली होती की ती माहिती आणि माहिती अधिकारामध्ये येणार नाही, म्हणजे गोपनीय माहिती आहे. त्याच्यामुळे कुठले 2 देशाचे संबंध खराब होतील. संबंध काही खराब होत नाहीत, परंतु ती डीलची माहिती देण्यात का नाही आली? कारण 2 देशाचे आर्थिक आणि वाणिज्य संबंध होते, अशी माहिती दिली जाऊ शकत नाही. समजा आता तुम्ही कुठली फाईल मागितली, तर ती फाईल पेंडिंग मध्ये आहे, त्याचा निर्णय झालेला नाही, ती माहिती तुम्हाला मिळणार नाही. किंवा
कुठली फाईल कॅबिनेटमध्ये गेलेली आहे, कॅबिनेटने डिसिजन घेतलेलं नाही, ती फाईल तुम्हाला मिळणार नाही. तेव्हा कॅबिनेट डिसिजन येईल ती फाईल तुम्हाला ऑफिशियली मिळेल. पण जोपर्यंत निर्णय होत नाही कुठल्याही फाईलवरती तोपर्यंत ती फाईलची माहिती तुम्हाला मिळणार नाही. कधी कधी काय असतात ना प्रपोजल्स, ते मुख्यमंत्र्याकडे जातात, काही काही ठिकाणी कॅबिनेटमध्ये जातात. पण जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्हाला ती माहिती द्यायचं नाही. तुम्ही अर्ज केला तर लिहिणार की संबंधित फाईल माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेलेली आहे, अजून या फाईलवरती निर्णय झालेला नाही. तेव्हा निर्णय होईल तेव्हा तुम्हाला माहिती देण्याची तजवीज केलेली आहे. काय तजवीज असा शब्द आहे, पण तुम्हाला ते पाठपुरा करायचे आहे. असे काही माहिती तुम्हाला देऊ शकत नाही. चौथं की थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन, त्रयस्थ व्यक्ती. समजा उद्या तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याची माहिती मागितली संपत्तीची, मग काय असतं की माहिती अधिकारामध्ये थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन आहे. मग तो माहिती अधिकारी काय करतो, तुमच्या अर्जाची माहिती त्या थर्ड व्यक्तीला देतो की श्री अनिल गलगली यांनी तुमची माहिती मागितली आहे, माहिती द्यायची की नाही द्यायची 7 दिवसामध्ये आम्हाला तुम्ही परवानगी द्यावी. तर 7 दिवसामध्ये परवानगी दिली तर ठीक आहे, नाही दिली तर ती माहिती तो देऊ शकतो. तर नाही दिली तर ती माहिती तो नाकारू शकतो. त्याला त्रयस्थ व्यक्तीची माहिती काय, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा नियम आहे. थर्ड पार्टी म्हणून चालत नाही. त्या थर्ड पार्टीला पत्र लिहिणं आवश्यक आहे, त्याची कॉपी तुम्हाला पाठवणं आवश्यक आहे. नंबर 1. त्या थर्ड पार्टीला काही उत्तर आलं परत तुम्हाला कळवणं आवश्यक की थर्ड पार्टीने ही माहिती देण्यामध्ये नकार दिलेला आहे. मग परत तुम्हाला उत्तर येणार. पण त्यानंतर तुम्ही फर्स्ट अपील करू शकता नियमाप्रमाणे. पण त्यामध्ये अजूनही गंमत आहे. आज मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये थर्ड पार्टीचे अपील होतं, परंतु अधिकाऱ्यांचं माहिती नाही त्याची प्रोसिजर काय. व्हॉट इज थर्ड अपील? थर्ड अपील म्हणजे जेव्हा तुम्ही अपील केलं की त्यांनी माहिती देण्यास नकार दिला, माझ्या विरोध आहे, मला माहिती पाहिजे. पण जेव्हा तुम्ही अपीलमध्ये जाणार तर थर्ड व्यक्तीला सुद्धा अपीलमध्ये येणं आवश्यक आहे. म्हणजे तो मुख्यमंत्री असून दे किंवा PM असून दे किंवा कोणीच असून दे, तर तुम्ही थर्ड व्यक्तीला ही माहिती देणार नाहीत. मग त्याला येऊन त्या अपीलमध्ये सांगायला लागेल की मी का नाकारत आहोत. त्याच्या सुनावणी तसं येणं आवश्यक आहे. जसं मुंबईमध्ये एक अधिकारी होते, त्यांची माहिती मागितली होती. एका वेळेला की माहिती देऊ नका, थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन. मग त्यांनी आम्हाला नकारली. मग आम्ही अपील दाखल केलं. मग अपीलमध्ये थर्ड पार्टी आलीच नाही, कारण ते IAS अधिकारी होते. पण म्हणतो थर्ड पार्टी कुठे आहे? ते म्हणजे काय साहेब कशाला करायचं आहे? मग कायद्यामध्ये बंधन करा का? त्यांना माहितीच नव्हतं की जेव्हा त्यांनी अपील दाखल, त्यांनी नाकारल्यामध्ये ते झालं यायला पाहिजे ना. तर ते अपीलमध्ये नव्हतं, त्यांची अनुपस्थिती दाखवली आणि ती माहिती त्यांनी मला फ्री ऑफ चार्ज देऊन टाकली. अशी मला वाटतं देशामध्ये एकच घेतली. तर प्रत्येकाला काय कायदा माहिती नको घाबरतात. IAS अधिकारी, मंत्री. माहिती अधिकार कायदा हा सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे. आपण या कायद्याला आपलं दुसरं स्वातंत्र्य का म्हणतो आपल्याला कोणी सांगू शकता काय? आपल्या देशाला एक पहिलं स्वातंत्र्य मिळालं, आपल्या दुसरं स्वातंत्र्य काय मिळालं असं का म्हणतो? कारण 2002 पर्यंत आपल्याला सरकारला काही विचारण्याचा अधिकार नव्हता. हे अधिकार आपल्याला मिळाला. त्याच्यामध्ये अण्णा हजारे असून देत, ज्येष्ठ समाजसेविका अरुणा रॉय, त्यांचं नाव तुम्ही कधी ऐकलं असेल, आय डोंट नो. ते फार मोठा मुवमेंट करतात दिल्लीमध्ये. असे पुष्कळ लोक त्या कामाला लागले होते. म्हणजे किरण बेदी, अरविंद केजरीवाल तर मुख्य झाले. असे देशामध्ये हजारो लोक या कायद्यात लागले होते. राजस्थानमध्ये मोठी मुवमेंट झाली, कर्नाटकात मोठी मुवमेंट झाली. तिथे आपल्याला माहिती अधिकार आली आहे, पण आपल्या राज्यामध्ये वेळ लागला. पण अण्णा हजारे यांनी याच्यामध्ये भाग घेतला. म्हणजे थर्ड पार्टी म्हणून चालणार नाही. थर्ड पार्टी म्हणजे लोक त्यामध्ये सुद्धा त्यांना बोलवणं फार आवश्यक आहे. सुनावणीमध्ये येणं आवश्यक आहे. ते नाकारलं तर ते जाऊ शकतात. आता मुंबई GPO आहे ना, मुंबई GPO, त्याचे तुम्हाला उदाहरण देतो. कारण ह्या बाबी फार कमी होतात. मुंबई GPO मध्ये अधिकारी होते, म्हणजे आता आपल्या भाषेचा मी सांगतो, मराठी, हिंदी आणि इंग्रजी. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आपली मराठी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये हिंदी आहे आणि इंग्लिश आहे, ते मराठी नाही आहे. मी GPO मध्ये अर्ज केला होता हिंदीमध्ये. कशामध्ये? मग त्यांनी मला उत्तर दिलं इंग्रजीमध्ये. जेव्हा मी ज्या भाषेमध्ये अर्ज करतो, कारण तिथे ती भाषा हिंदी आणि इंग्रजी दोन्ही आहे. मग मी अपील दाखल केलं की मी हिंदीमध्ये माहिती मागितली होती, मला इंग्रजी येत नाही, तुम्ही मला हिंदीमध्ये उत्तर द्या. तर तेव्हा त्यांनी आम्हाला नाकारलं. मग आम्ही कंप्लीट केल्यानंतर त्या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली. तर तिथली भाषा कुठली आहे? हिंदी आणि इंग्लिश. पण महाराष्ट्रामध्ये आपण काय करतो? आपण महाराष्ट्रामध्ये इंग्रजीचा वापर करतो. महाराष्ट्रामध्ये आपल्याला 100% ठिकाणी मराठीचा वापर करणं आवश्यक आहे. तर मराठी ही आपली सरकारी कामकाजाची भाषा आहे. पण दिल्लीमध्ये हिंदी आणि इंग्रजी आहे. एक तुम्हाला उदाहरण दिलं. दुसरं, जेव्हा त्यांनी आम्हाला माहिती नाकारली, काही ग्लिस्ट केले, मग तेव्हा केंद्रीय समितीचे एक दल आला होतं हिंदीचं. त्याच्याकडे मी कंप्लेंट केली
की तुम्ही राजभाषेचा सांगता की वापर करा, परंतु जीपीओच्या ज्या IAS ऑफिसर, IAS म्हणजे एक आपलं IAS, IPS आणि IRS, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, जसं अरविंद केजरीवाल हे IRS होते, नंतर आता ते पोस्टामध्ये जेवढ्या पोस्ट असतात ते IPS असतात आणि IRS असतात, त्यांनी आम्हाला नाही दिलं. पण मी कंप्लीट केल्यानंतर केंद्रीय ज्या कमिटीने त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे ऑर्डर दिले, पण तो होतो माझ्या माहितीचा अर्ज. मग त्या अधिकाऱ्यांनी काय केलं, त्या आदेशाविरुद्ध केंद्रीय माहिती आयोगाकडे अपील केलं. कोणाकडे केलं की मी माहिती असं केलं, ते असं केलं. त्या मॅडमला रिलीफ मिळाले, दुसरी गोष्ट. पण कसं की केसेस कसे होतात हे लोकांना माहिती नसतं. तर कुठल्या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली ना, त्याला सुद्धा अपील करण्याचे अधिकार या कायद्यामध्ये दिलेला आहे. लोकांना माहिती नाही अजूनपर्यंत. म्हणजे फक्त आपण नाही, नागरिक म्हणजे कुठल्या अधिकारी अन्याय झाला तो सुद्धा अपील दाखल करू शकतो त्या आदेशाच्या विरुद्ध. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण दिलं. म्हणजे माहिती अधिकार कायदा फार सरळ आहे, सिंपल आहे. दुसरी बाब म्हणजे की माहितीच्या अधिकारचं कलम 4 हे फार महत्वाचं आहे. जेव्हा 2003 मध्ये आपला 2005 मध्ये कायदा आला, ऑक्टोबर 2004 ला कायदा इम्प्लिमेंट झाला, मग तेव्हा अशी अपेक्षा होती की येणाऱ्या 3 महिन्यामध्ये, किती आता आपण झालं किती 20 वर्ष, 3 महिन्यामध्ये प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने माहिती अधिकाराचे कलमच्या 4चा वापर करायचा. व्हॉट इज द मीन ऑफ 4? म्हणजे कुठल्याही विभागाची 17 कामं, म्हणजे त्या विभागाचं नाव, त्याची कर्तव्य, अधिकाऱ्यांचं नाव, पदनाम, त्यांना किती पगार मिळतो, डेट ऑफ जॉईनिंग, त्यांची कर्तव्य. जसं आता मेट्रो 2 काम चालू आहे, तर MMRDने हे त्याचं वेबसाईट टाकणं आवश्यक आहे. ते 17 कामात किती 17 ती कामाची यादी तुम्ही प्रसिद्ध करा कलम 4 प्रमाणे. किती? कारण कलम 4 मध्ये सर्व काही आहे. म्हणजे आता तुम्हाला मेट्रोची माहिती पाहिजे, तुम्ही अर्ज का करायचा? त्या मेट्रोने अगर कलम 4चा वापर केला तर 4च्या अंतर्गत ती माहिती वेबसाईट टाकली, तुम्ही जाणार वेबसाईट चेक करणार, माहिती आहे तर तुम्ही कशाला अल्टे करणार? तुम्हाला माहिती पडणार की हा मेट्रो कुठून चालला आहे, कॉन्ट्रॅक्टरचं नाव काय, किती अमाऊंट दिलेली आहे, काम केव्हा पूर्ण करायचं, मुदत तुम्हाला दिली आहे का, त्याची माहिती मिळणार. तुम्हाला अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तो दुर्दैवाने आपल्या देशामध्ये आज 90% ठिकाणी कलम 4चा इम्प्लिमेंट झालेला नाही. कलम 4चं इम्प्लिमेंट झालं तर कोणाला अर्ज करण्याची आवश्यकताच नाही, कोणाला माहिती अधिकार वापर करण्याची आवश्यकताच नाही. तर कलम 4 मध्ये 17 कामं आहेत, त्याला आपण म्हणतो विवक्षित कामं. म्हणजे त्यांची कामच आहे, त्यांना ही कामं करायची आहेत, त्यासाठी त्यांना नेमलेलं आहे, त्यांना पगार मिळतो, त्यांचे काम आहे ते काम करावं. रस्ता बनवणं, ते डांबरीकरण करणं, कॉन्ट्रॅक्टर नेमणं, कुठली योजना बनवणं, तर त्यांना ती कामाची प्रसिद्धी त्यांच्या वेबसाईटवर देणं आवश्यक आहे. अपडेट की हे काम आम्ही करतो आहे, याचा ही वर्क ऑर्डर आहे, ही टेंडर कॉपी आहे, ही त्यांनी नाही केलं तर आपण अर्ज करतो. म्हणून लक्षात ठेवा, माहितीच्या अधिकारचे कलम 4 हे देशामध्ये सगळीकडे लागू आहे, मुंबईमध्ये नाही. महापालिका, पोलीस डिपार्टमेंट सगळीकडे लागू आहे. तुम्ही जर कुठल्या डिपार्टमेंटला वेबसाईटला चेक केलं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, GAD, सामान्य प्रशासन विभाग, त्याच्यामध्ये येणार माहितीचा अधिकार, एक कॉलम येणार, त्यामध्ये पण ट्विट क्लिक केली तर येणार कलम 4च्या प्रमाणे अंतर्भूत केलेली कामं, पुढे लिस्ट असते. त्याच्यामध्ये असतं की आता मुंबई पालिकेमध्ये लिहिली असते कुठे कुठे कुठल्या जरा माहिती अधिकारी आहेत, म्हणजे A वॉर्डसाठी कोण आहे, B वॉर्डसाठी कोण आहे, डिपार्टमेंट कुठलं आहे, असे जरा कोणी 800 लोकांची यादी टाकली, किती 800. मग ते लोक अभ्यास कलम 4 हे फार महत्वाचं आहे. माहिती अधिकारचा अर्ज करताना तुम्ही एकदा चेक करावं कलम 4 मध्ये वापर केला की नाही. तुम्ही पत्र लिहा फक्त की माहिती अधिकारच्या कलम 4च्या प्रमाणे तुम्ही अगर काही इम्प्लिमेंट केलं असेल, कृपया आम्हाला त्याची माहिती द्यावी, आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये येत आहोत. तरी तुम्हाला कुठल्याही पैशाची गरज नाही. 3 ते 5 ऑफिसला जाऊ शकता, त्यांना भेटू शकता, सांगतील की आम्ही रेकॉर्ड मेंटेन केलेला आहे, हे कलम 4चं इम्प्लिमेंट केलेलं आहे. तर तुम्हाला माहिती मागण्याची आवश्यकता नाही, लक्षात ठेवा. पण माहिती अधिकार अर्ज करताना तर तुम्ही त्याची वेबसाईट चेक करा, ते कलम 4चा वापर केलेला आहे की नाही. किंवा MMRDने आता प्रत्येक गोष्टीची माहिती ऑनलाईन टाकलेली आहे, ती चेक करा, त्याचा अपडेट आहे का. तसेच जर त्यांना तुम्ही फोन करा, जी नावं असतात, मोबाईल नंबर असतो, ऑफिसचा नंबर असतो, तर तुम्हाला काय अपडेट होईल. म्हणून माहिती अधिकारचा वापर करण्यापूर्वी कलम 4चं तुम्ही इम्प्लिमेंट झालंय की नाही, तसं त्यांना पत्र पाठवा. तुमचं काम इझी होईल, तुमचे 10 रुपये वाचतील, तुमचा वेळ वाचेल. लगेच प्रिंट आउट करा, त्याला PDF करून आपल्या व्हॉट्सअपला घ्या, शेअर करा, त्याला फेसबुकला टाका, तर तुमचं अर्ध काम तिथे होऊ शकतं. जर मुंबई महानगरपालिका, तर तुम्हाला काय करायचं, महापालिका साईडवर जायचं आहे, तिथे सिटीजन सर्च काय ते तुम्ही सर्च करायचं. म्हणजे त्यामध्ये येतं की तुमच्या फाईलचा नंबर तो माहिती असेल तुम्हाला, CTS नंबर तुम्ही माहिती, CTS नंबर टाका, बिल्डरचं नाव टाका, कुठला वॉर्ड टाका, सगळे ऑप्शन्स आहेत. तुम्ही सर्च केलं ना
तुम्हाला संपूर्ण माहिती एका झटक्यात मिळेल. त्याच्यामध्ये प्लॅन, ओनरची सर्टिफिकेट, त्याची फाईल कोणाकडे गेलेली आहे, कुठे पेंडिंग आहे, कुठे अटकलेली आहे, तरी काय काय डॉक्युमेंट जमा केलेली आहेत, ते सरकारी फी भरली की नाही भरली, काय क्लिकवरती माहिती भरते. त्याला म्हणतो मग सिटीजन सर्च. हे पालिकेने 8 वर्षापूर्वी केले. किती जर तुम्हाला कुठल्या बिल्डिंगची माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला अल्टे करण्याची आवश्यकता नाही, पण तुम्हाला सिटीज नंबर माहिती पडायला पाहिजे, कुठला वाहन ते माहिती पडायला पाहिजे. ते तुम्ही टाकलं तर तुम्हाला संपूर्ण कुंडली येते, किंवा आर्किटेक्चर नाव टाका वॉर्ड वाईज, तुम्हाला त्याचं माहिती मिळणार. म्हणजे तुम्हाला त्याची फक्त थोडी पार्श्वभूमी लक्षात पाहिजे की मी कुठली फाईल मागतोय, कोणाची माहिती मागतोय, तर तुम्हाला अल्टे करण्याची आवश्यकता नाही. महापालिकेने केलेलं आहे, म्हाडाने केलेलं आहे, सिनेमॅटीने केलेलं आहे, काही काही ठिकाणी माहिती त्यांनी अद्ययावत केलेली आहे. तर त्याचा तुम्हाला अभ्यास करणं फार आवश्यक आहे. दुसरी बाब, जेवढे सुद्धा सरकारी विभाग प्रत्येकाची वेबसाईट आहे तरी सुद्धा ती माहिती कलम 4 अंतर्भूत केलेली आहे. तेव्हा तुम्हाला त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे की माहिती रेकॉर्ड होती आहे की नाही. तर तुमचा अर्ज करण्याचा वेळ वाचेल, पैसे वाचतील, मनस्ताप वाचेल. कलम 4 हे फार महत्वाचे. तिसरी बाब म्हणजे की तुम्हाला आता तुम्ही अर्ज केला, तुम्हाला माहिती दिली नाही, तुम्ही फर्स्ट अपील केलं, सेकंड अपील केलं, तरी जर तुम्हाला माहिती नाही मिळाली तर तुम्ही काय करणार. तुम्हाला कोर्टामध्ये जाण्याचा अधिकार दिलेला आहे. कोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकता सेकंड अपीलच्या विरोधामध्ये. तुम्हाला मुख्यमंत्र्यांना तक्रार करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सेकंड अपील मध्ये तुम्हाला माहिती नाही मिळालं, तुम्ही डायरेक्ट कोर्टामध्ये जावा, कोर्टामध्ये तुम्ही न्याय मागू शकता, तो कोर्ट डिसाईड करतो. असे काही काही प्रकरण आहेत, त्या प्रकरणामध्ये कोर्टाने त्यांना अधिकार दिलेले आहेत की तुम्हाला माहिती मिळू शकते. म्हणजे तुम्हाला परत कुठल्या प्राधिकरणात जाण्याची आवश्यकता नाही, डायरेक्ट न्यायालय. तुम्हाला वाटलं की सेकंड अपीलमध्ये मला न्याय मिळाला नाही, मला माहिती मिळाली नाही किंवा माझ्यावरती अन्याय होत आहे, तर तुम्हाला कोर्टामध्ये जाण्याचा पर्याय सरकारने उपलब्ध केलेला आहे. समजा तुम्ही कोर्टामध्ये जायचे, तुमच्याकडे पैसे नाहीत तर काय करणार. तर मुंबई हायकोर्टमध्ये त्यांनी एक प्राधिकरण बनवलं आहे. तिथे फ्री ऑफ चार्ज मध्ये त्यांनी वकील सुद्धा नियुक्त करतात सरकार. तर वेळ जातो. तर तुम्हाला वाटलं की उद्या आपल्याकडे पैसे नाहीयेत, तर तिथे त्यांनी एक अशा लोकांसाठी पण तुम्हाला सिद्ध करावं लागेल की तुम्ही गरीब आहात. माहिती पडलं की तुम्ही 10 कोटीचे मालक आहात, ते तुम्ही जाऊ शकत नाही. ते तुम्ही चेक करणार बॅकग्राऊंड. तिथे तुम्हाला ती सुद्धा सेवा त्यांनी लिगल सर्व्हिस फ्रीमध्ये केलेली आहे. तुम्ही फ्रीमध्ये तुम्हाला वकील कोर्टामध्ये एक रूमच आहेत. तुम्ही जर तिथे गेला तर तुमचे डॉक्युमेंट चेक करणार. म्हणजे फक्त आरटीआय नाही, कुठली तुम्हाला केस लढायची आहे तिथे सुद्धा फ्रीमध्ये तुम्हाला वकील सरकारने उपलब्ध करण्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे असं एकंदरीत हा माहिती अधिकारचा प्रवास आहे. माहिती अधिकार कायदा म्हणजे प्रश्न नाही फक्त कागदपत्र. माहिती अधिकारचा कायदा म्हणजे पाठपुरावा कुठल्याही व्यवस्थेच्या विरोधामध्ये. तुम्ही उद्या कोणाला घराची कंप्लेंट केली, त्याच्या रूम डबल आहे याची आम्हाला माहिती द्या. कुठल्याही मुंबईमध्ये रूम डबलला परवानगी नाही. आज पुष्कळ ठिकाणी लोक असे अर्ज करतात, त्यामुळे माहिती अधिकार कायदा कुठेतरी लोक बोलतात की कायदा असं झाला तसं झालंय, पण असं काही नाही. कुठलाही कायदा तेव्हा पॉवरफुल ठरतो जेव्हा त्याचा मिसयूज होतो, यूज होतो. पण आपल्याकडे तुम्ही लक्ष निर्धारित केलं की आपल्याला माहितीच विचारायची आहे, आपल्याला ह्याच्या सिस्टमला बदलवायचं आहे. समजा तर महाराष्ट्रामध्ये अँब्युलन्सच्या घोटाळा झाला मध्ये 10,000 कोटीचे अँब्युलन्स. तुम्हाला वाटतं तुम्ही आरोग्य विभागाकडे माहिती मागा की अँब्युलन्सच्या बद्दल मध्ये जे काढलेल्या टेंडरची कॉपी द्या, वरवरची कॉपी द्या, किती खर्च आला, किती लोकांनी भाग घेतला, संपूर्ण माहिती एकत्रित करा, अभ्यास करा आणि तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता. म्हणजे माहिती अधिकारमुळे काय झालं की तुम्हाला जी कागदपत्र यापूर्वी सरकार देत नव्हतं ती कागदपत्र तुम्हाला 30 दिवसामध्ये प्राप्त होतात. दुसरी बाब, आज सुद्धा आपल्या देशामध्ये काय आहे, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कसं आहे की नगरसेवक, आमदार, खासदार. तुम्हाला गदर वाटेल की लोकशाहीमध्ये असताना सुद्धा नगरसेवकाने काही प्रश्न विचारला, आमदाराने काही प्रश्न विचारला, खासदाराने काही प्रश्न विचारला, त्याला किती दिवसामध्ये उत्तर मिळेल त्याची कुठलीही गॅरंटी नाही. परंतु माहिती अधिकारच्या कायद्यामध्ये 30 दिवसामध्ये माहिती देण्याची गॅरंटी. लक्षात ठेवा की तुम्हाला सरकारने, आपल्या लोकशाहीने, आपल्या घटनेने, संविधानाने तुम्हाला लोकप्रतिनिधीपेक्षा जास्त अधिकार दिलेला आहे. पण त्याला अधिकार नाहीये 30 दिवसामध्ये माहिती मिळण्याची. त्याला 2-2 वर्ष लागतात, 5 वर्ष लागतात. परंतु तुम्ही सामान्य नागरिक, भारताचे नागरिक, त्यांनी अर्ज केला तर त्याला 30 दिवसामध्ये माहिती मिळते. नाही दिली प्रथम अपील, नाही दिली तर द्वितीय अपील. तर तुमच्याकडे वेगवेगळ्या रेमेडीज आहेत. परंतु नगरसेवक, आमदार, खासदार त्यांना काही तिथे व्यवस्था नाहीये. त्यांना त्याची वाट पाहायची आहे जोपर्यंत उत्तर येत नाही. म्हणजे विचार करा की तुम्हाला लोकशाहीने, आपल्या भारतीय राज्यघटनेने किती मोठे अधिकार दिलेले आहेत. तरी सुद्धा आज काय झालंय, आपण आहोत 130 कोटी, किती
वर्षाला 1 कोटी सुद्धा लोक अर्ज करत नाही. तुम्हाला सरकारने काय केलं की फ्रीमध्ये पाठवा पुस्तकामध्ये, 20 रुपये घेत नाहीत तरी सुद्धा कोणी अर्ज करत नाहीत. म्हणजे आज आपल्या देशाची लोकसंख्या त्या मनाने आलेले अर्ज आज महाराष्ट्र नंबर 1 आहे. कारण मुंबई पुणे नाशिकमध्ये लोक मुवमेंट करतायत, लोक अर्ज करतायत, नागरिकांचा दबाव करत आहेत. तर माझं मत आहे की प्रत्येकाने माहिती अधिकारचा वापर करावा. आज आपण 130 कोटी आहोत, तर प्रत्येकाने 130 कोटी लोकांनी एक अर्ज केला तर 130 कोटी अर्ज होतील. त्याचा आपण म्हणतो ना मतदारामध्ये मोठा, म्हणजे उद्या समजा 130 कोटी लोकांनी अर्ज केला तर असं वाटेल की सरकार काम करत नाही. तर आपण करतो 1 कोटी फक्त. जेवढे अर्ज वाढतील, जेवढे तुमच्या समस्या असतील, जेवढे तुमचे प्रश्न असतील तेवढं निदान जास्त होईल. कारण प्रत्येकाने सरकारला जाब विचारणं म्हणजे कॉलर पकडून नाही, लोकशाही मार्गातून अर्ज करा, RTI करा, त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांचा पाठपुरावा करा. म्हणजे असं तुम्ही अर्ज केला म्हणजे घरी बसू नका, नोंद अधिकाऱ्याला भेटा, त्याच्याशी मैत्री करा, तुम्हाला उद्यातून चांगली माहिती मिळेल. म्हणजे अर्ज केला तर भांडण करायचं नाही, त्याच्यावर पाठपुरावा करा, त्याची मैत्री बनवा, नवीन लोकांना जॉईन करा. म्हणजे या देशामध्ये काय चालू आहे, या राज्यामध्ये काय चालू आहे, कुठं तुमच्या नगरसेवकांनी किती फंड यूज केला, आमदारांनी किती केला, त्याची माहिती सुद्धा ऑनलाईन आहे. तुम्ही आज कलेक्टरच्या वेबसाईटला गेला, आमदाराचं नाव, त्यांनी केलेला निधी, खासदारांनी केलेल्या निधीची पुरी माहिती आहे. समजा तुम्हाला वाटलं की कुर्ला पूर्वमध्ये या कामाबद्दल काही डाऊट आहे तर त्याची तुम्ही फाईल मागवा. परंतु आज देशामध्ये जे लोकसभा सचिवालय आहे, राज्यसभा सचिवालय आहे, तुमच्या खासदार काय करतो त्याची माहिती पुरी त्यांनी तिथे टाकलेली आहे. किती त्यांनी सभा अटेंड केल्या, किती प्रश्न विचारले, सर्व म्हणजे कलम 4चा वापर केला. कधी कलेक्टरच्या साईडवरती, मुंबई उपनगराच्या साईडवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. आमदारचा किती फंड आला, किती खर्च केला, कुठे गेला, ते शॉर्ट मध्ये असतं. तुम्हाला वाटलं की त्याच्यामध्ये डाऊट आहे तर तुम्ही त्याची संपूर्ण फाईल मागवा. खासदाराने काय काम केलं त्याची माहिती सुद्धा वेबसाईटवरती आहे. त्याला आपण म्हणतो DPDC, म्हणजे जिल्हा नियोजन विकास समिती असं जे नाव. म्हणजे कुठलाही खासदार आमदार जेव्हा काम करतो तर ते DPDCच्या माध्यमातून होतं. मुंबई स्लम बोर्ड काम करतो किंवा महापालिका काम करतो. तर तुम्ही थोडा अभ्यास केला, थोडं वेबसाईट चेक केली तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल की देशामध्ये काय चालू आहे, राज्यामध्ये काय चालू आहे, महापालिका चालू आहे. फक्त तुम्हाला थोडा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे माहिती अधिकारचा कायदा आणि राईट टू सर्व्हिस, सिटीजन चार्टर सगळे वेगवेगळे आहेत, परंतु सगळे एक दुसऱ्याशी जॉईंट आहेत. पण प्रत्येकाने महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 याचा अभ्यास करावा. थोडा वेबसाईटला उपलब्ध आहे. राईट टू सर्व्हिसचा अभ्यास करावा, माहिती अधिकारचा अभ्यास करावा आणि सिटीजन चार्टरचा अभ्यास करावा. तुम्ही 4 एव्हिडन्स केलं तर निश्चितपणे तुमचं काम होईल. कारण समजा अजून एक बाब सांगतो की माहिती अधिकारचा वापर करताना समजा कुठला मॅटर कोर्टामध्ये आहे तर त्याच्यामध्ये माहिती अधिकार कायदा तुमचा प्रभावी, कारण ते लिहिणार की हे प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित आहेत, जी प्रकरण कोर्टामध्ये आहेत, डिस्प्यूट आहे, त्याबद्दल तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला काही उत्तर मिळत नाही. आज 50% लोक काय करतात, प्रॉपर्टीचा वाद कोर्टामध्ये चालू आहे तरी सुद्धा RTI करतात. शेवटी उत्तर दिलं की कोर्टामध्ये मॅटर पेंडिंग आहे, जोपर्यंत निर्णय होतो तोपर्यंत आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. पण त्याच्यामुळे अर्जाची संख्या वाढते. तो जागा आला मला माहिती मिळत नाही, माहिती देत नाहीत, अधिकारी वैतागणार आहेत, कितींदा माहिती मागतो. अशामुळे सुद्धा असामंजस्य होतं. लोकांनी काय करावं, जी माहिती इझिली अवेलेबल आहे ती घ्यावी. जी माहिती कोर्टामध्ये आहे, तरी कोणते फॅमिली कोर्टात डिस्प्यूट चालू आहे, त्यामुळे माहिती अधिकार काय करणार. म्हणजे लोकांना लक्षात ठेवा कुठे तुम्हाला अर्ज करायचा आहे, केव्हा करायचा आणि कसा करायचा आहे. त्या 3 बाबी तुम्ही केल्या तर तुम्हाला कुठलाही त्रास नाही होणार. आता सुद्धा काही अधिकारी चांगले जे एका दिवसामध्ये माहिती येतात, किती विदिन द 1 डेज, काही लोक 5 दिवसामध्ये माहिती येतात, काही 10 दिवसामध्ये येतात. म्हणजे आज 90% जे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी हे माहिती का देतात, त्यांना माहिती उद्या नाही दिली तर उद्या आपल्याला दंड लागू शकतो, त्यांच्यामुळे भीती आहे. म्हणून अर्जदारांनी सुद्धा थोडं आपल्या डोक्याची, आपल्या म्हणजे मनाची तयारी करावी, विचार करून अर्ज करावे, जेणेकरून परफेक्ट अधिकाऱ्याकडे परफेक्ट ठिकाणी माहिती गेली तर तुम्हाला लगेच मिळणार. तुम्ही अगर मुंबई महापालिकेची माहिती दिल्लीला मागितली तर ती तुम्हाला कधीच नाही मिळणार. 2 वर्ष जातील तर त्याला माहितीच नाही की कोणाकडे पाठवायचं. कधी कधी कोणी पाठवतात, तर तुम्ही अचूक माहिती त्याच विभागाकडे माहिती तर तुम्हाला त्याची माहिती मिळू शकते, त्याचा फायदा होऊ शकतो. एवढंच मी सांगतो. म्हणजे काही प्रश्न असतील, काही तुम्ही अर्ज केले असतील किंवा कोणाला अर्ज करायचे असतील, 3 बाबीसाठी मी तयार आहो. तर माझं असं मत आहे की तुम्ही आता किती लोकांचं 1, 2, 5, 10, 14 तर 14 लोकांनी 14 अर्ज केले
किती मोठा क्रांती होईल. तुम्हाला त्या अर्जाची माहिती, प्रथम अपील, सेकंड अपील, एक चांगलं पुस्तक बनवू शकतं. पुस्तक तुम्ही सरकारला भेट करा की माहिती अधिकाराच्या कायद्याचं काय चाललंय. तर 14 लोकांनी 2-2 विषय निवडले तर 28 अर्ज होतील. 28 अर्जामध्ये समजा एक 50% लोकांना माहिती मिळेल, 50% लोकांची प्रथम अपीलमध्ये, 25% लोकांची द्वितीय अपीलमध्ये. तरी आपला एक चांगला सारांश निर्माण होईल की कशा पद्धतीने आपण करू शकतो. आता त्यांनी हा दिला जोडपत्र अ, हा अर्ज आहे, हा आपला प्रथम अर्ज आहे. कसा तुम्ही माहिती मागायची, त्याच्यामुळे तुम्हाला आधी सांगितलंय की प्रति फार इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला कुठलं सार्वजनिक प्राधिकरणाकडे माहिती मागायची आहे, ती फार महत्वाची बाब. समजलं की नाही. म्हणजे MMRDA, महापालिका किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट कुठे सुद्धा हे झालं प्रति. अर्जाचं संपूर्ण नाव म्हणजे तुम्हाला पूर्ण नाव अनिल वेदव्यास गलगली हे लिहायचं आहे. तुम्ही नाही लिहिलं तर तुम्हाला त्रास होणार. संपूर्ण पत्ता म्हणजे तुमचा रूम नंबर, बिल्डिंग नंबर, सोसायटी नंबर, समोरचा रस्ता, पिनकोड महत्वाचा आहे. पिनकोड असेल तर प्रॉब्लेम. त्याच्या खाली तुम्हाला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर, हे 2 बाबी. ईमेल असेल तर तुम्हाला ईमेल माहिती येणार. माहितीच्या विषयी तुम्हाला मी सांगितलंच आहे आधी. कालावधी जो सांगितला आहे, विषय आणि स्वरूप, इथे हे करा, वर्णन करा. 3 नंबर करेक्शन करा. विषय स्वरूप पहा तिथे, माहितीचं वर्णन फक्त, विषय स्वरूप डिलीट करा. त्याच्यामुळे तुम्ही कागदपत्र मागा. तो दिलं टपाल कशी पाहिजे, म्हणजे त्याला लिहू शकता की व्यक्तिशा टपाल झालं तर नोंदणीकृत टपाल किंवा कुरिअर, स्पीड पोस्ट. खाली लिहिले ना सर्वसाधारण की शीघ्र, तुमच्याकडे ऑप्शन आहे. समजा तुम्ही लिहिलं की व्यक्तिशा पाहिजे तर तुम्हाला खालच्या ऑप्शन भरण्याची गरज नाही. 4था नंबर आहे की दारिद्र्य रेषेखाली की आहेत की नाही, नसेल तर नाही लिहा, असेल तर तुम्हाला त्याची कॉपी द्यावा लागेल. आणि हे सही करताना काय करा, संपूर्ण नाव लिहून सही करा. म्हणजे अर्जाचं पूर्ण नाव आणि वेदव्यास गलगली मग सही करा. तिथे दिनांक आणि जसं तुम्ही राहायला कुर्ल्याला, चिकनपूरला, साकीनाका, अंधेरी, मलाड, खाली तारीख. आणि याच्यावरती तुम्हाला 10 रुपयाचा कोणती स्टॅम्प जे फिक्स करायचं आहे. समजा संध्या होत असेल तर इंडियन पोस्टल ऑर्डर 10 रुपयाचं, ऑनलाईन असेल तर काही गरजच नाही. तर प्रत्येकाने आपल्या सदस्य कृतीला जागा, थोडा अभ्यास करा, चेक करा की माहिती अधिकार कायद्याचे कोणकोण अधिकारी आहेत, कुठे माहिती अधिकारी आपण अर्ज करू शकतो, प्राधिकरण कुठलं आहे, कोणाकडे अर्ज करू शकतो ते बघा. आणि जी माहिती आवश्यक आहे तीच मागा. प्रश्न विचारू नका, किंतु परंतु विचारू नका. कागदपत्र मागा, वर्गवारीची कॉपी, टेंडरची कॉपी, त्याच्यावरती केलेल्या कारवाईची कॉपी, त्याच्यावरती आकारलेल्या दंडाची कॉपी. तर तुम्हाला इझिली ती माहिती मिळू शकते. तुम्हाला कोणी सुद्धा ती माहिती नाकारू शकत नाही. पण काही प्रश्न असतील तर मला विचारा एकेकांनी, आणि एकाने एक प्रश्न विचारा, मग दुसऱ्याला संधी मिळेल. धन्यवाद. तुम्ही इथं नंतर माझ्या ऑफिसला वेगळं या आणि एकच प्रश्न विचारा, काही विचारा, मी सगळ्यांना संधी मिळेल. कोट्यातून किती विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, त्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशासोबत ठेवलेल्या जातीचे दाखल्याचे आणि वैद्यकीय प्रमाणपत्राची कॉपी द्यावी. तर बऱ्याच कॉलेजेस मला असं तुला ही प्रयत्न माहिती आहे, तर त्यामुळे ती देता येणार. तर हे उत्तर नाही. कसं समजा तुम्ही कुठे अभ्यास करता, तुम्ही कुठे ऍडमिशन घेतलं, तुम्ही लिहिणार की माझी माहिती देऊ नका. तर थर्ड पार्टी लिहिलं असेल ना, मग तुम्ही त्याची अपील करा. फर्स्ट अपील, फर्स्ट अपील मध्ये खुलासा तुम्हाला सांगितली प्रोसिजर काय. तुम्ही फर्स्ट अपील केलं तुम्हाला ती माहिती मिळणार, तो नाही आला तर तुम्हाला ती माहिती मिळणारच. खरं म्हणजे तो अभिलेखाचा भाग असतो. पण आपल्या देशामध्ये काय झालं की जात प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, हे काय दाखवतात त्याच्यामध्ये खोटे 100 डॉक्युमेंट असतात. पण तुम्हाला जर वाटलं की अनिल गलगली यांनी खोटी डॉक्युमेंट जमा केलेली आहेत, ते तुम्ही रजिस्टर कम्प्लीट करा. मग तुम्ही करू शकता की आम्ही माहिती मागितलेली आहे, आम्हाला माहिती दिली जात नाहीये, आम्हाला डाऊट आहे की कागदपत्र खोटी आहे, तुम्ही कम्प्लीट करा. समजा तुम्ही कम्प्लीट केली, पोलिसांनी कारवाई नाही केली, तर तुमच्याकडे तुम्ही खाजगी कोर्टामध्ये केस करू शकता. पुढे खाजगी मॅजिस्ट्रेटमध्ये, मॅजिस्ट्रेट म्हटलं की टेक द एफआयआर अँड इन्क्वायरी अँड सबमिट रिपोर्ट टू दस. हे 3 पर्याय आहेत. कम्प्लीट करून त्यांनी कारवाई नाही केली पोलिसांनी, तर तुम्ही खाजगी
करू शकता मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये. तर कुर्ला मॅजिस्ट्रेट कोर्ट, बोरिवली मॅजिस्ट्रेट कोर्ट, तर 3 ऑप्शन्स आहेत. पण तुम्हाला पाठपुरावा करणं फार आवश्यक आहे. मग तुम्हाला अपील करायला लागेल. तुम्हाला अपील करायला लागेल ना, तेव्हा माझी माझी प्रयत्न की फोर्थ आहे. तुम्हाला अपील करणं आवश्यक आहे. मग तुम्ही सेकंडला जावा. सेकंड ऑप्शन आहे की मला अपीलला बोलवलंच नाही. तुम्हाला रेमेडीज आहेत. म्हणजे तुम्हाला त्यांनी डायरेक्ट डिफोर्स केलं, मग तुम्ही सेकंड अपीलला जाऊ शकता की यांनी आम्हाला बोलवलं नाही आणि यांनी आम्हाला संधी दिली नाही, माझे हे मुद्दे आहेत. सेकंड अपील जाऊ शकता. दुसरा बनवण्याच्या अगोदर त्यांनी की त्या 3 ते 4 पर्यंत काहीतरी लाईफ टाईम फ्री लाईफ आणि त्यांच्या आधारावर त्यांनी एनओसी मागितली. तर ग्रामपंचायत या गोष्टीचं नाही सर. तर याची आपण माहिती कशी करू? तुम्ही त्या ग्रामपंचायतीला अर्ज करा की असं जे ह्यांनी जो अर्ज केला त्याची आपल्याला कॉपी द्यावी आणि आपल्या अभिलेखावरती संबंधित मंडळी जी कागदपत्र असतील त्याची आम्हाला परत द्यावी. तुम्हाला पुढे फाईल देतील, त्या फाईलमध्ये सगळं येईल. ते अर्ज केव्हा केला, त्याला कोणी मंजुरी दिली, त्या जागा कोणी दिली, सगळं काही अट असेल तर त्या अटी त्याच्यामध्ये येणार, नसेल तर नसणार. तर तुम्हाला त्याची संपूर्ण फाईलची डॉक्युमेंट तुम्ही मागितलं की आम्हाला संपूर्ण नसतेची पाणी करण्यात यावी किंवा डायरेक्ट आम्हाला कॉपी देण्यात यावी. तुम्हाला दोन्ही पर्याय, पाणी करावी, डायरेक्ट डॉक्युमेंट मागा. तुम्हाला ती पुरी फाईल मिळेल. ती फाईल मिळते त्यामुळे सगळे डॉक्युमेंट असतील ना, की अर्ज केव्हा केला, त्याला सूट दिली, त्याची काय पोझिशन आहे, संपूर्ण फाईल तुम्हाला मिळाली तर संपूर्ण तुम्हाला डॉक्युमेंट मिळू शकतात. पुढे हे प्रश्न कोणाचे सांगा ना. बघा, शेवटी माहिती अधिकार कायदा हा त्या माहितीचा विषय घेऊन नाकारला जात नाही. समजा तुम्ही कुठल्या आमदाराची माहिती मागितली की त्यांनी किती फंड काम केलं, सगळं तुम्हाला सांगितलं. कलेक्टरच्या वेबसाईटवरती संपूर्ण त्यांनी माहिती टाकलेली आहे. तुम्ही चेक करा. तुम्हाला वाटलं की ह्या गल्लीमध्ये त्यांनी काम केलं नाही परंतु तिथं त्यांनी काम दाखवलंय, त्याची फाईल मागू शकता तुम्ही. त्या आमदारची फाईल नसते, तो फंड असो सरकारी, तो आपल्या टॅक्सच्या पैशातून जो जमा होतो पैसा त्याच्यातून त्याला फंड दिला जातो. तो फंड असतो जनतेचा, नाव त्याचं असतं. तर तुम्हाला ती फाईल सहजरित्या मिळू शकते. त्याच्यामुळे काही तुम्हाला घाबरायची गरज नाही. तुम्हाला काय वाटलं की भीती आहे तर तुम्ही पोलिसांना कंप्लेंट करा किंवा कोणी धमकी दिली तर, पण ही फाईल तुम्हाला मिळू शकते. त्यांनी केलेल्या कामाची माहिती, कॉन्ट्रॅक्टरची नावं, त्याला त्याचा इन्स्पेक्शन रिपोर्ट, त्याच्या बिलची कॉपी सगळं त्या फाईलमध्ये असतं. तर तुम्ही ती फाईल मागू शकता, पण त्याच्या आधी तुम्ही सरकारी वेबसाईटवर जाऊन चेक करा की काम झालं की नाही झालं. मग त्याच्यात तुम्हाला चांगला फायदा होईल की ती फाईल तुम्हाला लगेच शॉर्ट आउट होईल. जर तुम्हाला माहिती नसेल त्यामुळे वेळ लागतो. पण असं नाही की कोणी आमदाराची फाईल मागितली, खासदाराची फाईल मागितली, असं काही होत नाही. घाबरण्याची आवश्यकता नाही. नको हा नाही बस शेवटी बघा, आता लक्षात ठेवा, तुम्हाला समाजसेवा करायची आहे, तुम्हाला परिवर्तन करायचं, मग घाबरण्याची गरज काय. बघा, मांजर डोळे बंद करून दूध पिते, पण सगळ्यांना माहिती पडलं डोळे माहिती. तुम्ही अर्ज केला तर तो अर्ज सरकारी दरबारमध्ये असतो. तुम्ही त्यांची माहिती मागता, मग तुमची माहिती कोणी मागू शकते ना. तर घाबरायची आवश्यकता, ज्याला घाबरायचं आहे त्यांनी अर्ज करू नये. काही घाबरायची गरज नाही. शेवटी अर्ज हा सार्वजनिक अभिलेखाचा भाग असतो. तर तुम्ही अर्ज करणार, ती माहिती त्यांच्या रेकॉर्डचा पार्ट बनणार, ती माहिती कोणीला बघू शकते. तो संबंधिताला पाठवू शकतो की बाबा ही माहिती म्हणजे आम्हाला माहिती देईल, तर त्या संबंधिताला माहिती पडतं. घाबरायचं असेल तर अर्ज करू नका. शेवटी हे डेअरिंगचं काम आहे. तुम्ही मिसिंग कंप्लेंट करू शकता. 0 कंप्लेंट. तुम्ही कुठे सुद्धा कंप्लेंट तुम्ही करू शकता. त्यांनी अगर तुमची FIR नाही घेतली तर तुम्ही DCP ला जाऊ शकता.
प्रत्येक ठिकाणी डीसीपी 3 ते 5 बसतो. तुम्ही मला अर्ज द्यायचा, तरी अर्जाची कारवाई नाही की तुम्ही डीसीपी जाऊ शकता की माझा मोबाईल चोरीला गेलाय, तर म्हणतात की एनसी करा. मग चोराला शोधत नाही, मग डीसीपी त्यांना ऑर्डर देईल की तुम्ही समजा त्यांनी नाही घेतलं तर तुमच्याकडे तुम्ही मॅजिस्ट्रेट कोर्टात जाऊ शकता. पुढे प्रायव्हेट केस करू शकता त्याविरुद्ध की मी कंप्लीट केलेली आहे पण डिस्पॅच कॉपी पाहिजे, ते कारवाई करत नाहीये, मॅजिस्ट्रेट त्यांना ऑर्डर देणं ही कारवाई करा. तुमच्या 3 ऑप्शन्स आहेत. डीसीपी कोर्टामध्ये जावा किंवा जाऊन त्यांच्या सिनियरला 3 ऑप्शन आपण रायटिंग मध्ये पद्धतीनं आवश्यक आहे. असं तुम्ही कोणती बोलून चालू शकत नाही. आणि कोणतं वो देखो माहिती अधिकार कायदा देना सबको देना है, तो क्रिएटर में डाल रहा है, इंडिविजुअल डाल रहा है. माहिती का विषय इंपॉर्टेंट है, क्या माहिती मांग रहा है तो माहिती दे सकते हैं, उसमें कोई प्रॉब्लम नहीं. कई आमदार खासदार भी अपने डेटा पे वापरते हैं क्योंकि उनके पास डेटा पैड आता है, उसमें पूरा एड्रेस मोबाइल नंबर सब रहता है, तो कोई प्रॉब्लम. लेकिन उस संबंधित विभाग की होना चाहिए, तो देना उनको आवश्यक है. ऐसा कोई उसमें कोई बंधन नहीं कि आपको सादा पेपर डालना है, टाइपिंग करके देना है. हाथ से भी लिख कर सकते हैं, कई लोग हाथ से भी लिखते हैं. और कोई सवाल? महानगरपालिकेचे प्लॉट बरेचसे आता डेव्हलप झाले पण काही आम्ही कार्यकर्ते बिल्डर आणून हे आम्ही डेव्हलप आणले आहे काही तो खरंच तिथे डेव्हलप पण आलाय की काय ते सिटी सर्वे करून काय सगळं तुम्हाला वाटतं? तुम्ही कुठल्या वाटत आता? मी तिसो म्हणजे तिथे तुम्ही जी संस्थेच्या तिथे असतो वसाहत अधिकारी, तो असतो माहिती अधिकार अधिकारी. तुम्ही काय सांगता की ह्या प्लॉटच्या बद्दल आपल्या अभिलेखामध्ये सादर केलेल्या प्रस्तावाची आणि सर्व कागदपत्राची प्रत देण्यात यावी. सिंपल मध्ये तिथे वसाहत अधिकारी असतो, तिथे मिळतं वॉर्ड ऑफिसमध्ये. किंवा कॉलनी एक मेन असतो मालमत्ता अधिकारी ओबीटीला, तर 90% कामं ही त्याच्या माध्यमातून होतात. कोणाच्या? हेडक्वार्टरला. मग तुम्ही अगर त्याला टाकलं तर तो काय करेल? जर असेल तर देईल, तो अर्ज ते ट्रान्सफर करेल. प्रत्येकाने वॉर्ड त्याचं इथे वसाहत अधिकारी कॉलनी ऑफिसर इंग्लिशमध्ये वसाहत अधिकारी हा. तिथे असतं की सहाय्यक आयुक्त मालमत्ता विभाग, तिथे वेगवेगळे इंजिन असतात, त्याच्यावरती फाईल असते. पण तुम्ही वॉर्डला टाका अर्ज, त्यांनी कॉलनी घेऊ, इंग्लिशमध्ये कॉलनी, मराठीमध्ये वसाहत. तुम्ही करू शकता की ह्या सिटी नंबर सो अँड सो तिथे या विकासकाने विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहे. या बाबतीमध्ये महापालिकेने दिलेल्या मंजुरीची, त्यांनी सादर केलेल्या कागदपत्राची संपूर्ण आम्हाला फाईलची कॉपी देण्यात यावी. काय सगळं आलं तुम्ही सिटी नंबर टाकला दोन्हीचा मिळणार, 3 तिघांचा मिळणार. सीधा फाईलची कॉपी मागा, सगळं येणार. की अर्ज केला असेल तर माहिती पडणार, त्याला मंजुरी, त्यांनी काही पैसे भरले काय, ती पुढे फाईल त्याच्यामध्ये येणार. आणि काही नाही. म्हणजे कसं असतं की समजा तुम्ही जी थर्ड पार्टीची कुठली माहिती, मला एक उदाहरण द्या, तुला सांगतो. नाही, म्हणजे तो समजा आता तुम्ही आता महापालिकेमध्ये 10 डिपार्टमेंट, घनकचरा विभाग, इमारत कारखाने विभाग, तुमचं आरोग्य विभाग, तुमचं लायसन्स डिपार्टमेंट, मेंटेनन्स डिपार्टमेंट, असेसमेंट डिपार्टमेंट, वसाहत अधिकारी, असे वेगवेगळे डिपार्टमेंट. मग तो अधिकारी ज्या विभागात कामाला त्याच्याकडे तुम्ही मागायला पाहिजे, बरोबर देणार. समजा तुम्ही वसाहतचं दुसरीकडे माहिती तो देऊ शकत नाही, तर तुम्हाला चेक करा की तो अधिकारी कुठल्या विभागात काम करतो. म्हणजे तो वसाहतमध्ये आहे की मेंटेनन्स मध्ये आहे, प्रत्येकाचं एक डिपार्टमेंट असतं. किंवा शाळा विभाग वेगळे आहे, जे येऊ स्कूल वेगळे असतात, तसे 10-12 डिपार्टमेंट. तुम्हाला बघायला लागेल की कुठल्या विभागामध्ये अधिकारी कुठल्या पदावर काम करतो. मग त्याच्यात तुम्ही नाव दिलं की फला अधिकारी या पदावर कार्यरत आहेत, तर तुम्हाला माहिती मिळणार. परफेक्ट. नंतर तुमचा अर्ज 4 ठिकाणी फिरत आला, तेवढं तुम्हाला थोडं चेक करणं आवश्यक आहे की विभाग कुठला आणि त्या अधिकाऱ्याचं नाव आणि पदनाम इम्पॉर्टंट असतो. तो
कर्मचारी आहे की दुय्यम अभियंता आहे की सहाय्यक अभियंता आहे किंवा कमिशनर आहे एक्झाम्पल, तुम्हाला ते लक्षात घेणं आवश्यक. अभी देखिए जो अलग अलग जैसा निजी स्कूल है, माइनॉरिटी स्कूल को अभी तक माहिती अधिकार में नहीं लिया है, निजी बैंक को माहिती अधिकार में नहीं लिया है, मगर अगर निजी स्कूल की इंफॉर्मेशन है बीएमसी या गवर्नमेंट के पास जाती है, उसके बाद माहिती मांग सकते हो, डायरेक्ट वो दे नहीं सकते. बाद में जो बड़ी बड़ी बैंक है तो खासगी, उनके पास माहिती नहीं मिलती, क्योंकि तो आप उसकी इंफॉर्मेशन आरबीआई से ले सकते हैं, आरबीआई, नाबार्ड, आपको थोड़ा ढूंढना पड़ेगा. छोटे छोटे बैंक है उसके लिए उप निबंधक बैठते हैं, वो अगर मौजूद उनसे माहिती ले सकते हो. अलग अलग डिपार्टमेंट की अलग अलग थोड़ा थ्योरी अलग होती है, टाइम जाता है, मगर कुछ डिपार्टमेंट नहीं आते क्योंकि वो पब्लिक से जुड़े हुए नहीं होते, वो प्राइवेट होते हैं, वो नहीं आता है. उसके लिए आपको इंफॉर्मेशन मांगना पड़ेगा एनईआरसी के पास. लेकिन अगर आपका लाइट का बिल का इश्यू है तो उसके लिए अडानी बिल के पीछे उनका ग्रीवेंस सेंटर है, उसको कंप्लीट करने का. उसने सॉर्ट आउट नहीं किया तो आप लोकपाल के पास जा सकते हो, बिजली के लिए अलग से लोकपाल है, एनईआरसी के पास जा सकते हो. पूरा उस लोग के अगर लाइट का बिल देखेंगे तो उसके पीछे लिखा रहता है कि कहाँ शिकायत करनी है, सब पूरा एड्रेस आता है. आप वो शिकायत लेके सीएम के पास जाकर कुछ नहीं होगा, तो उनके बाद आपको शिकायत करनी पड़ेगी. उन्होंने सॉर्ट आउट नहीं किया तो आपको जाना पड़ेगा एनईआरसी, तो सॉर्ट आउट नहीं किया तो लोकपाल, ऐसा उसकी रचना है. तो आपको हर जगह पर प्रोसीजर को फॉलो करना आवश्यक है. विभाग का नाम तो मतलब सस्पिशियस मतलब क्या? तो उसके लिए आपको आईटी करने की जरूरत नहीं है, आपने सीधा ट्विटर पर कमेंट कर दी. अरे एमटीपी पुलिस ट्रैफिक डिपार्टमेंट के ट्विटर हैंडल को फास्ट है, सीपी मुंबई को, या आप सीधा 10 जो आपका है ना उस पर ही कंप्लीट कर सकते हैं. व्हीकल का नाम फोटो आपने भेज दिया ट्विटर पर ईमेल से, वो ट्रैक करेंगे व्हीकल का नाम, दूसरा फॉलो कर आपको कंप्लीट करना पड़ेगा. यू शुड बी कंप्लीटेड टू लोकल पोलीशन. तो लोकल वाले आपका स्टेटमेंट लेंगे, सामने वाले को बुलाएंगे, पूरी इन्फॉर्मेशन मिलेगी. उसके आल्टे करने की जरूरत नहीं कि इट इज अ क्रिमिनल कंप्लेंट, तो आपको लोकल पोलीशन में कंप्लेंट करना पड़ेगा. उसके आल्टे करने की जरूरत नहीं है. यू शुड मेक अ रिटर्न कंप्लेंट. तुम्ही बँकेचे शेअर होल्डर आहात का, तो तुम्ही बँकेला पत्र पाठवा, तुम्ही बँकेचा शेअर होल्डर आहे, माझा शेअर होल्डर नंबर 16 आहे, मला नियमावली कॉपी द्यावी, ते तुम्हाला देतील. तुम्हाला त्याची घायची करण्याची गरज नाही. जर कोई आप सोसाइटी में रहते हैं, सोसाइटी का आईटी आपको डालने की जरूरत नहीं. आप सोसाइटी के मेंबर हो तो आपको राइट्स है कि सोसाइटी में क्या चल रहा है, आपको इंक्रीजिंग करने का भी अधिकार है, कोई चीज मांगने का अधिकार है, तो आपको राइटिंग में लेटर देना है. तो उसने नहीं सुना तो आपको उपनिबंधक के पास जाके शिकायत कर सकते हो बहुत मामले. तो आप एज अ मेंबर ऑफ द सोसाइटी, एज अ शेयर होल्डर ऑफ द बैंक, आपको डायरेक्ट अलाउड है, लेकिन आपको रिटर्न में लेटर देना पड़ता है, तब आपको रिप्लाई देंगे, नॉट ऑरली. वो तुम्हाला उपनिबंधक लागेल, मग ते त्यांची हिअरिंग घेणार की तुमचे शेअर होल्डर तुम्ही माहिती का दिली, माहिती देण्यात येईल. मग त्याचा पुणे आयुक्त पुण्याला डेप्यूटी रजिस्टर, जैसा कोऑपरेटिव के रजिस्टर होते हैं, तो जब ये आपको कोई फ्लैट खरीदते हो ना, ये एसआरए में अपने फ्लैट मिल रहा है तो उसका भी ऊपर निबंधक होता है, एसआरए मिलते हैं. आपने कोई बिल्डिंग में फ्लैट परचेस किए, आपको स्टैम्प ड्यूटी भर दिए, आपका फ्लैट हो गया, सर्टिफिकेट आपका सर्टिफिकेट का मैटर हो गया, नेम ऑफ चेंज हुआ, तो अगर उसने नहीं किया तो यू शुड अपील टू द सब रजिस्टर. हर वार्ड के अलग अलग होते हैं, जी सब का अलग, एल वार्ड का अलग, कोई कोकन बैठता है, कोई भाड़ा बैठता है. यू शुड सर्व ऑन द गवर्नमेंट. तो ये भी इजी आपका है कि यू शुड नॉट फाइल आरटीआई. आरटीआई इज अ डिफरेंट थिंग एंड दिस इज योर कंप्लीटली डिफरेंट थिंग. उसमें बहुत सारे लोग हैं, आयोग है जो पार्टी कर रहे हैं, वो उसको निपटा दें.
तो आपको दोनों चीजों को इस्तेमाल करने की आवश्यकता है। और कोई सवाल? लोकपाल पदाविषयी सांगा। महाराष्ट्र शासन बरेच वर्ष झाले लोकपाल कोण भरतच नाही. नाही, आता कसं आहे की लोकपाल म्हणजे दोन आहेत, एक विजेचा लोकपाल एक वेगळा आहे, दुसरा लोकपाल वेगळा आहे, पण त्यासाठी तुम्हाला आधी सगळं डिपार्टमेंट जावं लागेल, डॉक्युमेंट द्यावं लागेल. असं नाही की डायरेक्ट तुम्ही लोकपालकडे गेला तर तुम्हाला तक्रार करायला लागेल, त्यांनी उत्तर नाही दिलं ते सगळं तुम्हाला डॉक्युमेंट. मग तुम्ही साईटला गेला ना, ती प्रोसिजर आहे की लोकपालकडे कोण जाऊ शकतं. आता पोलीस ऑथॉरिटी आहे, तुमच्या पोलिसांनी अन्याय केला, तुम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं, तुम्हाला मारलं, मग तुम्ही तिथे करू शकता. पण त्याची अट आहे की तुम्ही कुठल्या न्यायालयामध्ये जाऊ नये, कुठल्या लोकांचे जाऊ नये, त्याची अट असते. तोच माणूस तू जाऊ शकतो. तसं तुम्ही कोर्टामध्ये सुद्धा आहात, त्याची डबल तुम्ही जाऊ शकत नाही, डबल रेमेडीज नाही. तुम्हाला एक रेमेडी मिळते की तुम्ही कोर्टात जावा किंवा आमच्याकडे या. त्याच्यामध्ये सगळे नियम असतात, मग ते तुम्हाला नियम असं लागतात की समजा कुठल्या कोर्टामध्ये मॅटर आहे किंवा कोर्टाने तुमचं मॅटर रिजेक्ट केलंय, मग तुम्ही जाऊ शकत नाही, तिथे फ्रेश मध्ये जातं. त्यांच्या आपल्याला कुठले पोलिसांचा विषय बाकी नाही. कुठल्या बिल्डरने तुम्हाला मारलं तरी पोलिसांनी तुम्हाला त्याच्यावरती एफआयआर नाही घेतला तर तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला पोलिसांनी मारहाण केली, तुम्हाला पोलिसांनी खोट्या गुन्ह्यामध्ये नोंद केलं, तर ते पोलीस ऑथॉरिटी काय राज्य पोलीस प्राधिकरण आहे, तिथे मोठं ऑफिस आहे, तिथे लोक बसतात, ती सुनावणी होते, तिथे डिसाईड जज. म्हणजे कसं आहे बघा, मेन तुम्हाला बेसिक काय आहे, आरटीआय फक्त तुम्हाला माहिती नाही ते मिळणार, पण सरकारने तुम्हाला आधी एवढे अधिकार दिलेले आहेत, एवढे आयोग आहेत, तुम्हाला त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. कुठल्या कायद्याखाली आपण काम करू शकतो ते तुम्ही थोडा अभ्यास केला, तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. प्रत्येक ठिकाणी आरटीआय करण्याची आवश्यकता, आरटीआय तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला पोलिसांनी मारलं, तुम्ही आरटीआय करून काय करणार? तुम्हाला मारलंय ना, कंप्लीट करा आणि तिथे जावा. त्यासाठी आरटीआय करू नका. आपण काय करतो, प्रति आरटीआय करणार, मला पोलिसांनी मारहाण केली, तुम्ही काय कारवाई केली, तर आरटीआय पण मारलंच आहे ना. आणि तुम्हाला डीसीपी कडे पोलीस ऑथॉरिटी जायला लागणार, तेव्हा तुमचं काम होणार. आरटीआय करून तुमचा वेळ जाणार आणि ते लोक तुम्हाला सिरियस घेणार नाही. काही बघा ऍडव्होकेट सुद्धा लोकांना मिसगाईड करतात, त्याला आरटीआय डाललो, त्या 6 महिने लागतात, मग 6 महिने तो फी घेतो तुमच्याकडून, त्याचं अकाउंट चालू आहे ना, जेवढी केस लांबेल तेवढी त्याची फी चालू आहे. कोर्टामध्ये तुम्ही गेला, हिअरिंग झाली नाही तर त्याला फी चालू आहे ना, 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये, कोणी लाख घेतं, कोणी 10 लाख घेतं. म्हणून तुम्ही स्वतः एकदा विचार करावा की कुठलं प्रकरण न्यायालयात जाणार, कुठलं जाणार नाही, ते तुम्हाला अभ्यास करावा लागेल. समजा कुठली डावरी केस आहे, तुम्ही कंप्लीट केली, मग तुम्ही जाऊ शकता प्राधिकरणाकडे, तुम्हाला एक खर्च नाहीये ना. कोर्टात गेलो तर तुमचं वकिलाचं अकाउंट चालू होणार, तर प्राधिकरणामध्ये तुम्हाला डायरेक्ट नाही मिळणार, डीसीपी येणार, समज निघणार, तिथे सुद्धा वकिलाची गरज नाही. तुम्ही जर शिकलेलं असेल तर स्वतः करू शकता, वाटलं तर वकील ठेवा, पण कोर्टामध्ये पेक्षा ते परवडतं, तिथे झटपट निर्णय होतो 6 महिन्यामध्ये. त्यामुळे तुम्ही थोडा अभ्यास करणं आवश्यक आहे. कुठलं प्रकरण माहिती अधिकाराचं आहे, कुठलं प्रकरण कोर्टाचं आहे, कुठलं आयोगाचं आहे. तुम्हाला कोणी मारहाण केली, मानवाधिकार आयोग सुद्धा आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. पण तुम्हाला ती आधी कंप्लेंट करायला लागेल डीसीपीला, सीपीला, की मी तक्रार करतो, माझं कारवाई करत नाही. मग आता त्यांनी काय केलंय, आयोगापेक्षा जास्त पॉवरफुल केलंय पोलीस तक्रार प्राधिकरण, तुम्ही तिथे जाऊ शकता. थोडं तुम्हाला कायद्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. नाही केला, माहिती अधिकाराचा अर्थ करा 1 वर्षाचं लेटर, पण तुम्हाला माहिती मिळणार नाही आणि कामचा होणार नाही. थोडा अभ्यास करणं फार, तर आपण शिकलेलो आहोत, सरकारने कायदे केलेले आहेत, तिथे तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे. प्रत्येक कामाचे वेगवेगळे रेमेडीज आहेत. माहिती अधिकार काय आहे, फक्त माहिती घेणं, ते तुमचं सोल्युशन नाही, ते तक्रार निवारण केंद्र नाही, ते जज नाही, ते फायनल नाहीये. ती फक्त माहिती घेऊन तुम्ही त्याचा आधार घेऊन जाऊ शकता की असं घडलं होतं साहेब, हे डॉक्युमेंट आहे, तुमचे डॉक्युमेंट असतात, मग त्या डॉक्युमेंटसाठी तुम्ही माहिती अधिकाराचा वापर करा. असला तर करण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही वेगवेगळ्या प्राधिकरणाची मदत घ्या, फॉलोअप करा, तुम्हाला 7 ते 9 महिन्यामध्ये न्याय मिळू शकतो. कोर्टात गेले तर पैसे जाणार, मनस्ताप होणार. ह्या रेमेडीज तुम्ही वापर करू शकता. प्राधिकरण म्हणजे ऑथॉरिटी, जसं MMRD हे प्राधिकरण आहे. तुमच्या आता माहिती मानवाधिकार हे प्राधिकरण आहे, त्याला क्वाशी ज्युडिशियल पॉवर आहे काय, म्हणजे तो अधिकाऱ्याला तो समन्स देऊ शकतो. जर माहिती आयोग आहे ना, कोणी माहिती नाही दिली त्याला समन्स घेऊन बोलू शकतो, तो नाही आला तर त्याला अरेस्ट करू शकतो. तर हे वापर फार कमी होतो. मग जेव्हा जे क्वाशी ज्युडिशियल तेव्हा न्यायिक प्राधिकरण काय, ते तुम्ही स्वतः लढू शकता, तुम्हाला वकिलांची गरज नाही. ते न्यायिक प्राधिकरण, मॅजिस्ट्रेट, सेशन,
सिटी सिव्हिल किंवा हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट हे 2 प्रकार आहेत. सरकारने काय केलंय की तुम्ही प्रत्येकाने कोर्टात येऊ नये, तिथे कशी ज्युडिशरी केलं अर्ध न्यायिक प्राधिकरण. तसं आता ऑथॉरिटी असतं, समजा तुम्ही कुठे जमिनीचा विषय आहे, तुम्हाला तुमचं रिजेक्ट केलं तर तुम्ही त्याच्याला अपील करू शकता. त्याला बोलतो आपण अर्ध न्यायिक प्राधिकरण. त्याला पॉवर्स आहेत. आपला जो कलेक्टर त्याला मॅजिस्ट्रेटचे पॉवर आहे. हे फार कमी लोकांना माहिती पडतं. आणि जे सिनियर पी असतात एसीपी त्यांना दंडाधिकारीचे पॉवर्स आहेत. ते तुमचे डॉक्युमेंट म्हणजे असे वेगळे एसीपी तडीपारची नोटीस दिली, तुम्हाला तडीपार केलं, कोण करतं तडीपार? न्यायालय करत नाही. समजा तुम्ही कुठल्या विभाग राहता, तुमच्यावरती जास्त गुन्हे दाखल आहेत, तर एसीपी तुम्हाला नोटीस देणार. त्याला दंडाधिकारीचे पॉवर आहेत की तुम्हाला आम्ही तडीपार का करू नये, तेव्हा आम्हाला खुलासा करावा. मग आता तो बॉन्ड करतो, बॉन्ड की तुम्हाला बॉन्ड की तुम्ही पुढे काय करणार नाही, लफडं नाही करणार, हे नाही करणार, ते नाही करणार. म्हणजे एसीपीला पॉवर दिले. तसं हे कशी ज्युडिशरी प्राधिकरण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्राधिकरण आहे. तर त्यांना अधिकार दिलेले की तुम्ही निर्णय घ्या, सॉर्ट आउट करा. त्यांनी नाही केलं तर म्हणून हायकोर्टमध्ये जातात. मग आपल्याकडे पोलीस प्राधिकरण आहे, मानवाधिकार प्राधिकरण आहेत, मोटर परिवहनचे वेगळे प्राधिकरण बनवले. मग तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा. निवडणूक प्राधिकरण आहे म्हणजे सहकार क्षेत्राचं. त्यानंतर आपलं निवडणूक आयोग वेगळे आहे, त्याला सध्या मध्ये केस चालली शिवसेना एनसीबी. मग सुप्रीम कोर्ट काय म्हटलं, तुम्ही आमच्याकडे येऊ नका, तुम्ही त्या प्राधिकरणाकडे जावा, आयोगाकडे, नंतर आमच्याकडे या. तरी तुमचं नाही ऐकलं तर तुम्ही आमच्याकडे या. त्यामुळे प्रत्येकाने आयोग हे फार महत्वाचं आहे. तुम्ही प्रत्येकाने थोडं प्रत्येक दिवशी महापालिकेमध्ये काय आहे, MMRD मध्ये काय आहे, म्हाडामध्ये काय आहे, सरकारने किती प्राधिकरणे बनवली, सगळं डाटा आहे. सगळं लॉ अँड ज्युडिशरी मिळतं. काय तर लॉ अँड ज्युडिशरी त्याची साईटवरती जावा, चेक करा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तुमचा अभ्यास वाढेल, तुमच्या लोकांना तुम्ही मदत करण्यामध्ये किंवा तुमच्या स्वतःचं नॉलेज वाढवण्यासाठी त्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. आणि काय प्रश्न? हा देऊ माहिती जो महाराष्ट्रातील काही म्हणजे कसं असतं की कुठला डिसिजन घेतलेला आहे मोठा कॅबिनेटनी किंवा कुठे कोट्यावधीची कामं आहे आणि त्याचे वर्गीकरण केलं किती वर्ष हा रेकॉर्ड तुम्ही नष्ट करू शकत नाही. म्हणजे कायमस्वरूपी निर्णय, म्हणजे कुठली पॉलिसी बनली, त्याचे डॉक्युमेंट, त्याचे निर्णय, लोकांना दिलेला लाभ, हे सगळं मध्ये येतं. म्हणजे कॅटेगरी आहे, वेगवेगळ्या डिपार्टमेंटची वेगवेगळी कॅटेगरी. हा बस. मग तुम्ही कडे वाचा, महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005. तुम्ही वेबसाईटला गेलं तुम्हाला त्याचा पुढे घोषवाडा मिळेल. महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 हा कायदा केलेला सरकारने. तुम्ही वेबसाईटला जावा, गुगल करा, तुम्हाला माहिती पडेल. माहिती अधिकारात माहिती न देणे तेव्हा मी कायद्यामध्ये ऐकून काय केले का? म्हणजे माहिती अधिकारात माहिती देणे, आता माहिती अधिकाराची जनप्रतिनिधीचं काम आहे, तेव्हा मी कायदे करू शकतो. पण ते कसं ठीक आहे, म्हणजे माहिती अधिकार कायदा वेगळा आहे. समजा तुम्ही कुठल्या कामाची तक्रार केली की हे काम बरोबर झालेलं नाही, तर त्यांनी तक्रारी कारवाई नाही केली, मग ते सेवा हक्कामध्ये येणार, ते माहिती अधिकार येणार नाही. पण ती त्याच्या सूचीमध्ये असायला त्या सेवा हक्काची त्यांनी वेगळे केलं, राईट टू सर्व्हिस, त्याची सुद्धा यादी आहे. तुम्ही प्रत्येक ऑफिसच्या बाहेर त्यांनी यादी प्रसिद्ध केलेली आहे. त्यांच्या रेकॉर्डवरती आहे की कुठलीही सेवा हक्क आम्ही कायदा, म्हणजे तुम्हाला लायसन्स काढायचं आहे, किती दिवसात लायसन्स मिळणार, तुम्ही तक्रार केली तर किती दिवसामध्ये त्याचं निपटन करणार, 7 दिवसामध्ये, कुठली फाईल आहे ती किती दिवसामध्ये फॉरवर्ड करणार, तो त्यांनी सगळं त्याच्यामध्ये घोषवाडा केलेला आहे. तुम्ही वेबसाईटला जावा, चेक करा. काही काही लोकांनी बाहेर बोर्ड लावलेले आहेत, ते तुम्हाला अभ्यास करण्याची आवश्यक झालं. ओके, आज काही प्रश्न आहे किंवा नंतर सुद्धा तुम्ही विचारू शकता. व्हॉट्सअप नंबर घ्या, व्हॉट्सअपला पाठवा, ईमेलला पाठवा. खूप धन्यवाद सर. आजचा जो विषय होता माहितीचा अधिकार 5 या विषयावर त्यांनी आपल्या अस्पृश्य सरांची मार्गदर्शन केले. तर तुमचे जे काही प्रश्न होते त्याचाही सपोर्ट केलेला आहे, त्याबद्दल मी सरांचा आणि आपल्या